हालेलुया। बिल्कुल आवाज नहीं है, किधर गया आवाज वाला? पहला दिन है आज। हालेलुया हालेलुया। आमीन पे चलो। परमेश्वर का महिमा हो। देवाच्या नावाला मान महिमा आभार मानतो। हमारी उपवास प्रार्थना का पहला दिन उस महान परमेश्वर के चरणों में आने के लिए परमेश्वर ने कृपा किया। उपवास आणि प्रार्थनेचा पहिला दिवस परमेश्वरच्या चरणामध्ये येण्यासाठी प्रभूने सहाय्य केला। मैं सबसे पहले हमें बदलापुर से आए लोगों के लिए प्रभु को धन्यवाद देता हूं। सगळ्यात पहिला मी बदलापूर मधून आलेल्या लोकांना मी प्रभूला धन्यवाद देतो। हर जगह पर मैं बोलता हूं, हर जागेमध्ये मी बोलतो। हमें बदला मुरबाड में रहने वाले लोग सबसे जल्दी आते हैं। मुरबाड मध्ये येणारे लोक सगळ्यात पहिले येतात। आज वो बातों को मैंने बदल दिया। आजपासून त्या गोष्टीला मी बदलला। हमें बदलापुर से लोग जल्दी आए लोग, आणि बदलापूर मधून लोक लवकर आले। अभी कल देखते इधर के लोग जल्दी आते हैं। आता उद्या बघतो मी की इकडचे लोक लवकर येतात का? मैक्सिमम इधर के लोग काम पे जाते हैं। जास्तीत जास्त इकडचे लोक कामावर जातात। फिर भी प्रेज द लॉर्ड, आप लोग समय निकाल के आए हैं परमेश्वर की हमें चरणों में। तरी सुद्धा तुम्ही जो समय काढून परमेश्वरच्या चरणामध्ये आलेत, ये प्रभु की कृपा है। हम मिलके हमें 21 डे से 21 दिन में प्रेज द लॉर्ड इस तरीके से प्रार्थना करना। म्हणून ही देवाची कृपा आहे की तुम्ही आणि आम्ही 21 दिवस उपवास आणि प्रार्थनामध्ये बहुत अपूर्व लोगों को वास्तव में इस तरीके से मौका मिलता है। खूप सारे कमी लोकांना परमेश्वर ही संधी देतो। अगर हम मुंबई शहर में जाएगा, जर आम्ही मुंबई शहरामध्ये मैं जाऊ, मुंबई शहर में सेवा करने वाला प्रभु का दास है। आम्ही मुंबई शहरामध्ये सेवा करणारे प्रभूचे दास आहे। अच्छी तरह पता है, म्हणून मला चांगल्या रीतीने माहिती आहे संडे टू संडे के अलावा मुंबई का कोई भी चर्च वास्तव में प्रेज द लॉर्ड इकट्ठा नहीं होते, एक्सपेशली फास्टिंग प्रेयर मिलके करने के लिए। म्हणून मला माहिती आहे की रविवार टू रविवारच ही प्रार्थना चालते, परंतु उपवास प्रार्थनेसाठी कोणी एकत्र येऊन प्रार्थना करत नाही। महीना में चर्च मिलके गोवा जाएगा जरूर, आम्ही महिन्यामध्ये एकदा कलिक्षात गोव्याला जातील। और कोई जगह में वो लोग पिकनिक के लिए जाएगा। कुठल्या जागेमध्ये सहलीसाठी वो तो जातील। उनका 3 महीना में, 1 महीना में, 6 महीने में होते रहता है। 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये ते होत राहतात। उसके लिए वो लोग मिलकर जाएगा। त्याच्यासाठी ते संगतीने जातील। परंतु परमेश्वर के चरणों में, परंतु परमेश्वरच्या सानिध्यामध्ये कदापि इस तरीका से इकट्ठा होना मुंबई शहर में रहने वालों को है ही नहीं। कधी पण एकत्र येण्यासाठी या मुंबई शहरामध्ये होत नाही। प्रेज द लॉर्ड, परंतु परमेश्वर की कृपा है। परंतु परमेश्वरची कृपा आहे। मुंबई में कम से कम प्रेज द लॉर्ड हमें 2 मंडली है मुंबई शहर में। मुंबई शहरामध्ये 2 मंडळी आहेत। एक घाटकोपर में, एक घाटकोपर मध्ये, दूसरा हमें कुलाबा में। दूसरा है कुलाबा मध्ये। ये 2 मंडली में भी वास्तव परमेश्वर की हमें सानिध्य हमें अपरंपार है। या 2 मंडळांमध्ये परमेश्वरचे सानिध्य लोग अपरंपार आहे। वास्तव प्रभु के चरणों में उनका कमी कटी सब कुछ दूर करके हमें रहने की इच्छा उन पर है। आम्ही या 2 मंडळांमध्ये परमेश्वरच्या लोकांना कमी घटी सोडून परमेश्वरच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी ही इच्छा असते। आजकल कलिसिया में सही रीति से परमेश्वर की एक सानिध्य उतर कर अनुभव करना बहुत मुश्किल हो चुका है। म्हणून आजकाल परमेश्वरच्या कलिसियामध्ये परमेश्वरच्या सानिध्याला अनुभव करणं खूप कठीण झालेलं आहे। परंतु परमेश्वर की कृपा है, हमारे मिनिस्ट्री में प्रभु का सानिध्य बराबर हमें लोग अनुभव करते हैं। परंतु परमेश्वरची कृपा आहे की आपल्या संस्थामध्ये परमेश्वरची कृपा सानिध्य अनुभव करण्यासाठी आम्हाला होत आहे। हम साल में कम से कम 3 बार उपवास करते हैं। आम्ही वर्षातून 3दा उपवास करतो। प्रेज द लॉर्ड, लंबे लंबे उपवास, मोठे मोठे उपवास। व्यक्ति के रूप में 40 दिन हम व्यक्ति के रूप में भी लोग करते रहता है। व्यक्तित्वामध्ये पण लोक 40 दिवस करत और ये राहतात। सारी उपवास कदापि एक रूटीन से मतलब एक उपवास है, बस इस तरीका से नहीं होना चाहिए। केवळ हे उपवास एक पारंपरिक नसून एक व्यवस्थित असणं गरजेचं आहे। जैसा प्रभु की वचन में लिखा है, तुम 5वें महीने में उपवास करते हैं, 7वें महीने में उपवास करते हैं, 11वें महीने में उपवास करते हैं, ऐसे लिखा है प्रभु के वचन में। इस तरीका से एक उपवास नहीं होना। आम्ही देवाच्या वचनामध्ये लिहिले की तुम्ही 5व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये आणि 11व्या महिन्यामध्ये उपवास करता, तसे उपवास नसले पाहिजे। हम उपवास करने की एक ही लक्ष्य है, आम्ही उपवास करण्याचं एकच लक्ष्य पाहिजे। हमारी जिंदगी में परमेश्वर की स्वरूप अगर प्रेज लॉर्ड हमें मिलते रहता है, इस बातों से हमें छुटकारा मिलना। आम्हाला एकच रीतीने उपवास करायचे की परमेश्वराचं स्वरूप
आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. प्रभु यीशु मसीह का स्वभाव जैसा हम बदलना. प्रभू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये आम्ही बदललं पाहिजे. प्रभु यीशु मसीह के सानिध्य में सदा प्रेज द लॉर्ड अनुभव करते रहे. परमेश्वरच्या सानिध्यामध्ये हर समय आम्ही अनुभव केला पाहिजे. एक हमारा स्वभाव बदलना, आमचा स्वभाव बदलणं. दूसरा प्रेज द लॉर्ड हमारे दैनंदिन जिंदगी में प्रेज द लॉर्ड हम परमेश्वर के करीब आना. आणि आमच्या दिवसांमध्ये आम्ही देवाच्या जवळ येणं. आखिरी में यीशु मसीह का जैसा हमें बनना. आणि शेवटी आम्हाला येशू ख्रिस्तासारखं ऐसा बनायचं. लिखा है प्रभु के वचन. असं लिहिलंय देवाच्या शास्त्रामध्ये. पहला यूहन्ना तीसरे अध्याय का दूसरे वाक्य में लिखा है. पहिला योहान त्याचा 3रा अध्याय आणि दुसरा हम अभी तो परमेश्वर के संतान है, क्या कुछ बनेगा हम नहीं जान, परंतु जब वो प्रत्यक्ष हुआ हम उनका जैसा बदलेगा, ऐसा लिखा है. प्रेज द लॉर्ड. चल पढ़ेंगे. हे प्रियो, हाँ अब हम परमेश्वर की संतान हैं हाँ और अभी तक यह प्रकट नहीं हुआ हाँ. कि हम क्या कुछ होंगे. हाँ. इतना जानते हैं हाँ. कि जब वह प्रकट जब होगा वो प्रकट होगा, तो हम उसके समान होंगे. आमीन. यही हमारा वास्तव में लक्ष्य है. हेच आमचं लक्ष आहे. हमें यीशु मसीह जब प्रकट होगा, अभी हम क्या कुछ बनेगा मालूम नहीं, परंतु जब प्रकट होगा हम उनका समान बदलेगा. ज्या टायमाला येशू ख्रिस्त आमच्या समोर प्रकट होईल, आमचं एकच लक्ष आहे की आम्हाला त्याच्यासारखं अभी बनावं. बदला नहीं है, अजून आम्ही बदललो नाही, प्रेज द लॉर्ड, परंतु बदलना है हमें. परंतु आम्हाला बदलायचंय. परमेश्वर का नाम है. दूसरे हमारे के लक्ष्य है. दुसरं आमचं लक्ष आहे. आप जानते हैं प्रेज द लॉर्ड, ये प्रभु की कृपा है. ये घर प्रेज द लॉर्ड इधर इस तरीका से एक बनाने के लिए परमेश्वर ने कृपा किया. तुम्हाला माहित असू द्या की परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे हे घर असं सतीश बनण्यासाठी उनका परिवार को प्रभु आशीष करे इस बातों के लिए. सतीश आणि त्याच्या कुटुंबाला परमेश्वर आशीर्वाद परंतु देईल. हर एक बातों के लिए प्रेज द लॉर्ड एक समय रहता है. परंतु हर एक गोष्टीसाठी एक समय असतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. तो वो समय कठिन होने से पहले, ते समय कठीण होण्याच्या पूर्वी यहाँ से हमें प्रेज द लॉर्ड जाना है. इथून आम्हाला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभु ने परमेश्वर कृपा से हमें एक जमीन खरीदने के लिए परमेश्वर ने कृपा किया. देवाच्या कृपेने आम्हाला परमेश्वराने एक जमीन विकत घेण्यासाठी सहाय्य केलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर की आवाज सुनकर वो खरीदा है. परमेश्वराची आवाज ऐकून ते विकत घेतलेलं आहे. उस जमीन के बारे में प्रेज द लॉर्ड हमें कम से कम आज से अगर गिनती किया तो 15.5 साल हो गया उस जमीन बेचते हुए. आम्ही 15.5 वर्ष झालं की ते विकत आहे. प्रेज द लॉर्ड. इसलिए मुझे उससे कुछ ध्यान नहीं था, म्हणून मला काही लक्ष नाहीये. परंतु मैं जब प्रार्थना में बैठने का समय, परंतु मी ज्या टायमाला प्रभु ने मुझे बोला है, परमेश्वराने मला म्हटलं, मुरबाड में मैं तुझे जमीन दिया. मुरबाड मध्ये मी तुला जमीन दिली. इस्राएल जन को भी परमेश्वर ने यही बोला, कनान देश तुझे दे दी. इस्रायलाला पण परमेश्वराने हे सांगितलं की कनान देश मी तुला दिला. परंतु उनको कब मिला? परंतु त्याला कधी मिळाला? कब मिला? कधी मिळाला? प्रभु ने बोला कि दे दिया मैंने तुझे, जाके ले लो. आणि परमेश्वराने सांगितलं की मी तुम्हाला दिलं, घ्या ते तुम्ही. ऐसा मिला क्या? असंच मिळालं का? क्या करना पड़ा? काय करायला लागला? वो हासिल करने के लिए आम्ही ते प्राप्त करण्यासाठी लड़ना पड़ा, युद्ध करायला लागला. 7 बड़े बड़े राजा, 7 मोठे मोठे राजे, 51 जाति, 31 राज्य, इससे लड़ना पड़ा. त्यांच्या संगती लढायला लागला. आखिरी में मिला. शेवटी मिळाला. ऐसा ही चल रहा है हमारा. तसंच आमचंही चाललंय. लड़ना ही पड़ता, क्या करें? युद्ध करायलाच लागतंय. काय करायचं? एक भाग खत्म हो गया. एक गोष्ट समाप्त झाली. अभी सबका अपना अपना नाम 7-12 में चढ़ गया. आणि सगळ्यांचं 7-12 वर नाव चढलेलं आहे. 7-12 मेरे पास है. 7-12 पास्टरकडे आहे. प्रेज द लॉर्ड. सबका नाम, एक परिवार का, प्रकाश परिवार का सबका नाम सगळ्यांचं नाव 7-12 वर आलं. 7-12 में चढ़ गया. 7-12 वर चढलेलं वो आहे. चढ़ाने के लिए लाखों रुपए खर्चा किया. आणि ते चढवण्यासाठी लाखो रुपये खर्च किसी केले. के पास आधार कार्ड नहीं है, कुणाकडे आधार कार्ड किसी के नाहीये, पास पैन कार्ड नहीं है. कुणाकडे पॅन कार्ड नाहीये. ये सब एक प्रभु का दास की प्रेज द लॉर्ड प्रयत्न है हम ये सब हासिल होने के लिए. हे सगळं ह्या प्रभूच्या दासाचं हे प्रयत्न. आखिरी में नाम चढ़ गया. शेवटी नाव चढलं. अभी 7-12 रेडी है. प्रेज द लॉर्ड. हमें प्रकाश का सारा, हमें 6 का नाम उसमें है. 7-12 चढलेलं आहे आणि सगळ्या कुटुंबाचं नाव त्याच्यावर आलेलं आहे. अभी अपना जो फुटबॉल खेलते हैं ना, आता आम्ही जे फुटबॉल खेळतो तो बॉल कभी कभी उस पक्ष में जाते हैं, बॉल कभी कभी इस पक्ष में आते हैं. कधी कधी तो बॉल
पुढच्या पक्षामध्ये जातो, कधी कधी या अभी पक्षामध्ये बॉल येतो. प्रकाश के परिवार के पक्ष में आता हा बॉल प्रकाशच्या परिवाराच्या पक्षात आहे. मारो, मारत राहा, गोल मारो. मारत राहा. क्या पहले संडे गेल्या पहिल्या रविवारी प्रकाश के एक बहन मुझे कॉल किया. प्रकाशची एक बहिणीने मला फोन मैं केला. प्रभु के सानिध्य में खड़ा हूँ. मी परमेश्वरच्या सानिध्यामध्ये उभा आहे. मुझे पूछा, मला विचारलं, आप हमसे आधार कार्ड पान कार्ड सब लेके गए, आप भी कभी करके देगा. बोला अभी तो कम से कम 1.5-2 वर्ष होने जा रहे. आता तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड तुम्ही आमच्याकडून बनवून घेतला आणि तुम्ही म्हटलं की आम्ही तुम्हाला देऊ, परंतु अजूनपर्यंत 1.5 वर्ष झालं तुम्ही नाही दिला. मैंने बोला उनको, मी बोललो त्यांना, सब कुछ आप लोगों का नाम से चढ़ चुका है. सगळं तुमच्या नावाने चढलेलं आहे. आप लोग निर्णय ले लो. तुम्ही निर्णय घ्या. इसलिए बोलता हूँ गोल बॉल उनकी कोर्ट में है. म्हणून मी बोलतो बॉल त्यांच्याकडे अभी आहे. आपको इनको निर्णय लेना है. आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे. अगर वो निर्णय ले ली आणि जर ते निर्णय घेतला, हमारा काम हो जाएगा. आपला काम समाप्त झाला. मैंने प्रकाश से बात की. मी प्रकाशन ती बोललो. प्रकाश ने बोला आपको मैं जमीन देगा. आम्ही प्रकाश म्हणाले की मी तुम्हाला मगर जमीन पहले देईन. जो खरीदा उनको नहीं देगा. परंतु ज्यांनी विकत घेतलं पहिलं त्यांना नाही देणार. कौन सी क्या क्या बोलते नीति है मुझे नहीं मालूम. हे कुठलं नियम आहे मला माहित नाही. Praise the Lord. इसलिए उनको निर्णय लेना. म्हणून त्यांना निर्णय घ्यायचा आहे. हम प्रार्थना करेंगे. आम्ही प्रार्थना करणार. हम इसके अलावा कुछ नहीं कर सकते. बस त्याच्या अलावा आम्ही काही नाही करणार. आमेन. हमें प्रकाश के पूरे परिवार के हृदय के अंदर परमेश्वर कार्य करे. प्रकाशच्या पूर्ण परिवाराच्या हृदयामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर काम करल. आमेन. आमेन. Praise the Lord. अगर वो जमीन हमें नहीं मिले तो भी जरी ती जमीन आम्हाला नाही मिळाली मुझे तरी कदापि दुख नहीं है. मला कधीही दुःख नाहीये. क्योंकि मैंने मनुष्य का आवाज नहीं सुना, कारण मी मनुष्याची आवाज मैंने नाही ऐकला. परमेश्वर का आवाज सुना. मी परमेश्वराचा आवाज ऐकला. इसलिए मुझे विश्वास है म्हणून मला विश्वास आहे. वो परमेश्वर मेरी कुछ बातों के लिए मैं जमीन नहीं खरीदा. आमेन. मी माझ्या गोष्टीसाठी जमीन विकत नाही घेतली. परमेश्वर की बातों के लिए. मी परमेश्वराच्या गोष्टीसाठी. Praise the Lord. इसलिए आप लोग प्रार्थना में रखना ये विषय. म्हणून तुम्ही हे गोष्टी प्रार्थनेमध्ये राहू द्या. अभी हमें वास्तव में यीशु मसीह का जैसा बनना है. आता आम्हाला येशू ख्रिस्तासारखं बनायचंय. यही वास्तव में हमारे उपवास और प्रार्थना का लक्ष्य है. हेच आमचं उपासन प्रार्थनेचं लक्ष आहे. अगर हम यीशु मसीह का जैसा बनेगा जर आम्ही येशू ख्रिस्तासारखं बनलो, फिर कोई झगड़ा होगा. जर मग भांडणं होतील. यीशु मसीह केवल देने के लिए बोलते हैं, येशू ख्रिस्त केवळ देण्याविषयी बोलतो, लेने के लिए नहीं बोलते. घेण्याविषयी कधी नाही बोलत. Praise the Lord. लेने से बढ़कर है देना. घेण्यापेक्षा देणं श्रेष्ठ आहे. Praise the Lord. हमें जितना देगा जेवढं तुम्ही द्याल उतना बढ़ेगा. तेवढंच वाढल. यही वास्तव में हमारा प्रवेश मसीह का प्रेत सबसे गहराई का स्वभाव है. हेच आहे आमचं प्रभू ख्रिस्ताचं वो एक खोल स्वभाव स्वभाव. हर व्यक्ति में व्यापार हो जाए. जर तो स्वभाव हर व्यक्तीमध्ये आला तर हमारी हर प्रकार की तकलीफ दूर है. आमच्या सर्व प्रकारची कठीणाई आत्मीय दूर आहे. प्रश्न दूर, आत्मिक प्रश्न, भौतिक प्रश्न दूर, भौतिक प्रश्न दूर, शारीरिक प्रश्न दूर. शारीरिक प्रश्न दूर. अगर हम उनके समान बने, जर आम्ही त्याच्यासारखं बनलो तर, अगर हम उनका समान नहीं बने, जर आम्ही त्याच्यासारखं नाही बनलो तो तर, अपना बाप का स्वभाव, अपना माँ का स्वभाव, अपना प्रेत जन्म दिया हुआ प्रेत माता पिता का स्वभाव हम वास्तव में करते रहेगा. मग आम्ही आमच्या आईचा स्वभाव, बापाचा स्वभाव आणि ज्याने आम्हाला जन्म दिला त्याचा स्वभाव हमेशा प्रकट करत राहू. हमें वही स्वभाव में रख के कदापि प्रवेश मसीह के मार्ग पर चल नहीं सकते. त्या स्वभावामध्ये राहून आम्ही कधी येशू ख्रिस्ताच्या मार्गावर अगर चालू यीशु शकत मसीह नाही. के मार्ग पर चलना है, जर येशू ख्रिस्ताच्या मार्गावर हमें दोबारा चालायचं जन्म लेना ही पड़ेगा. आम्हाला दुसऱ्यांदा जन्म और घ्यायलाच हम पाहिजे. कहता है, आणि आम्ही घेतो. हमें सब लोग वास्तव दोबारा जन्म लिया हुआ लोग हैं. आणि दुसऱ्यांदा जन्म घेतलेले लोक आहेत. केवल बोलने से नहीं, आम्ही केवळ बोलून नाही, प्रवृत्ति से करके आम्ही दिखाओ. प्रकृतीच्या द्वारे केलं पाहिजे. इसलिए ये बात याकूब बोलते हैं. म्हणून याकोब तो मध्ये यीशु मसीह पर विश्वास करते करके बोलते हैं, जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता बोलताय, परंतु प्रभु के वचन क्या बोलते हैं? परंतु देवाचं वचन काय बोलतं? याकूब का पत्र याकोबाचं दुसरा अध्याय, दुसरा अध्याय 20 वाक्य कहता है, 20 वाक्यामध्ये काय लिहिलंय? हाँ. पर हे निकम्मे मनुष्य, ये निकम्मी मनुष्य. हे निकम्मा मनुष्य, क्या तू यह भी नहीं जानता ये नहीं जानते कि कर्म बिना विश्वास कर्म बिना विश्वास व्यर्थ है. कर्म
विना विश्वास हा व्यर्थ आहे. अगर तू यीशु मसीह पर विश्वास नहीं करके बोलते हैं, जर तू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही असं बोलतोय कर्म करके वास्तव में दिखाओ, आणि कर्म करून तर प्रवृत्ति करे दिखाओ, प्रवृत्तीच्या द्वारे बघ, तब ये बोल सकते हैं प्रेज हम यीशु मसीह का विश्वास. तेव्हा आम्ही बोलू शकतो की आम्ही येशू ख्रिस्तावर ये सारा विश्वास काम में ठेवतो. हमारे वास्तव प्रार्थना में दूर होना हे चाहिए. सगळं उपवास आणि प्रार्थनेमध्ये कमी दूर इसी व्हायला बातों के पाहिजे. लिए हम उपवास करते हैं. म्हणून या कारणास्तव उपवास करतो. 60 उम्र रहने वाला, हाई शुगर रहने वाला मैं भी उपवास करता हूँ. आम्ही 60 वर्ष असणारा हाय शुगर असणारा व्यक्ती मी उपवास करते. 8 दिसंबर 8 प्रेज द लॉर्ड मेरा जन्मदिन है. आम्ही डिसेंबर 8 तारखेला माझा वाढदिवस आहे. प्रेज द लॉर्ड 60 खत्म हो जाएगा 8 दिसंबर को. आम्ही 60 संपल मैं 61 में प्रवेश होएगा. 61 मध्ये मी प्रवेश करणार आहे. आमेन. हाई शुगर है. आमेन. हाय शुगर मध्ये प्रेज द लॉर्ड हालेलुया. फिर भी मैं उपवास में हूँ. तरी मी उपवास करते. कारण क्या मालूम है? कारण का माहितीये का, मुझे बनना है यीशु मसीह के जैसा. मला येशू ख्रिस्तासारखं बनायचंय. नहीं तो मैं जा नहीं सकते. नाही तर मी जाणार नाही. आपका सामने भाषण देगा मी मैं. तुमच्या समोर भाषण देईन. आपका सामने बहुत कुछ दिखाएगा मी मैं. तुमच्या समोर खूप सारं दाखवल. पर मेरा गुप्त बात आप देखते हैं क्या? परंतु माझ्या गुप्त गोष्टी तुम्ही जाणता मेरा का? गुप्त बात देखकर वाला केवल परमेश्वर है. माझ्या गुप्त गोष्टी केवळ मुझे जाणणारा मालूम मैं परमेश्वर आहे. कैसा हूँ. मला माहित आहे मी कसा आहे. मुझे बदलना है. मला बदलायचंय. मुझे उनके स्वरूप में, उनके रूप में, उनके स्वभाव में मुझे बदलना है. त्याच्या रूपात त्याच्या स्वभावामध्ये आम्ही त्याच्या सारखं मला बनायचंय. इसलिए शिवरिंग होते मेरा बॉडी. म्हणून मी थरथर कापतो. फिर भी उपवास करना है. परंतु मला उपवास करायचाय. परमेश्वर का नाम कमाएगा. देवाच्या नावाला महिमा इसलिए असो. आज मैं केवल यीशु मसीह के नाम को ऊंचा करेगा. म्हणून आज मी केवळ येशू ख्रिस्ताच्या नावाला बाकी उंच कोई भी करेन. बातों पर नहीं जाएगा. मी बाकी कुठल्याच गोष्टी यीशु करणार मसीह नाही. क्या किया आपके लिए मेरे लिए केवल इंट्रोड्यूस करेगा. आम्ही येशू ख्रिस्त माझ्यासाठी काय केलं तेवढंच मी आप सांगणार आहे. बोलेगे यीशु मसीह में यहाँ कितना साल हो गए हम. आम्ही तुम्ही बोलताल येशू ख्रिस्तामध्ये अभी भी एवढं हम वर्ष यीशु मसीह झालं. के बारे में बोल रहे क्या? तरी तुम्ही येशू ख्रिस्ताविषयीच बोलताय का? ये सवाल आपके दिल के अंदर उड़ सकता है. आम्ही हे प्रश्न आमच्या हृदयामध्ये इतने उभारू पहले से शकतो. वास्तव में सरेंडर करता हूँ उस बातों के आणि लिए. म्हणून सगळ्यात पहिला मी समर्पण करतो त्या प्रेज द लॉर्ड गोष्टीसाठी. हालेलुया. मैं यही बात आपको कर रहा है बार बार. मी आज याच गोष्टी वारंवार करत आहे. एक ही पास्टर होते हुए हर एक व्यक्ति का स्वभाव, हर बातों को जानने के लिए परमेश्वर ने मौका दिया. आणि हर एक पास्टर असून पण आम्ही हर एकाचा स्वभाव इसलिए जाणण्यासाठी यही बात प्रयत्न मुझे केले. कहना है. म्हणून याच गोष्टी मला बोलायचे. हम विषय के अंदर घुसेंगे. आम्ही त्याच्यासाठी जाऊ. फिलिपियन चैप्टर. फिलिपी करास. प्रार्थना का सब लोग बैठना. प्रार्थना संगती सगळेजण बसा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. लक्ष्य एक ही है यीशु मसीह का स्वभाव में बदलना. लक्ष एकच येशू ख्रिस्तामध्ये बदलणं. फिलिपियन चैप्टर फिलिपी करास दूसरे अध्याय 2 अध्याय 6 से लेके 6 वचनापासून 11 तक. 11 वचनापर्यंत. जिसने परमेश्वर के स्वरूप में होकर भी परमेश्वर के तुल्य होने को अपने वश में रखने की वस्तु न समझा, वरन अपने आप को ऐसा शून्य कर दिया और दास का स्वरूप धारण किया और मनुष्य की समानता में हो गया और मनुष्य के रूप में प्रकट होकर अपने आप को दीन किया और यहाँ तक आज्ञाकारी रहा कि मृत्यु, क्रूस की मृत्यु भी सह ली. इस कारण परमेश्वर ने उसको अति महान भी किया और उसको वह नाम दिया जो सब नामों में श्रेष्ठ है, कि जो स्वर्ग में, पृथ्वी पर, पृथ्वी के नीचे वे सब यीशु के नाम पर घुटना टेके और परमेश्वर पिता की महिमा के लिए हर एक जीव अंगीकार कर ले कि यीशु मसीह ही प्रभु है. आमीन. प्रेज द लॉर्ड. ये एक शब्द आपको बहुत सुपरिचित है. आम्ही हे शब्द आम्हाला खूप परिचित आहे. भिन्न भिन्न समयों पर वास्तव में इस भाषण हम सुन चुका है. भिन्न भिन्न समयामध्ये हे प्रचार आम्ही ऐकलेला आमीन. असेल. प्रभु के दास के द्वारा, परमेश्वरच्या दासाच्या द्वारे, आप के लोग मेरे द्वारा, आमेन, आमच्या द्वारे, और कोई प्रभु के दासों के द्वारा, अनेक प्रभूच्या दासाच्या सब द्वारे. लोगों ने वास्तव में ये वचन वास्तव में हमारे लिए बाय हार्ट है. आणि हे वचन आमच्यासाठी तोंडपाठ आहे. क्योंकि इस वचन में एक दो स्टेप रहता है. आणि या वचनामध्ये एक दोष आम्हाला एक मिळतो. चढ़ना, एक वर चढायचं, दूसरा उतरना. दुसरं हे उतरायचं. प्रेज द लॉर्ड. इसलिए एक आरोहण अवरोहण के रूप में इस वचन हम बोल सकता है. म्हणून एक आरोहण आणि अवरोहण अशा पहले रूपात हे वास्तव वचन में आहे. अवरोहण है. पहिल्या गोष्टीमध्ये अवरोहण आहे. यीशु मसीह स्वर्ग से 7 स्टेप उधर के नीचे आए. आणि येशू ख्रिस्त स्वर्गातून 7 पायऱ्या खाली उतरून पढ़ते आले. जाओ, वाचा. गिनते जाओ. जिसने परमेश्वर का स्वरूप में होकर भी परमेश्वर के स्वरूप में होकर भी परमेश्वराच्या स्वरूपात होऊन परमेश्वर के तुल्य होने को तुल्य छोड़ दी. परमेश्वर है, नीचे एक स्टेप उधरा. आमेन. तुल्य नहीं समझा. आम्ही तुल्य नाही समजलं त्यांनी. प्रेज द लॉर्ड. पहला स्टेप उधरा.
पहिली पायरी उतरला. तुल्य नहीं समझा. आम्ही त्यांनी तुल्य नाही खंडित. समजलं. वरन अपने आप को हाँ. ऐसा शून्य कर दिया अपने आप को शून्य कर दिया. स्वतःला त्यांनी शून्य केला. जीरो, नथिंग, शून्य शून्य कर दिया. हाँ. कि दास का स्वरूप धारण किया. नंबर 3, तीसरा स्टेप, दास का रूप ले. हाँ. तिसरं आहे दासाचं स्वरूप घेतला त्यांनी. मनुष्य की समानता में भी हो गया. उन्होंने मनुष्य की समानता में, फोर्थ स्टेप, आम्ही मनुष्याच्या समानतामध्ये तो आला. मनुष्य के रूप में प्रकट होकर वेश में मनुष्य बना, फिफ्थ स्टेप. आणि तो मनुष्य बनला. अपने आप को दीन किया. अपने आप को दीन कर दिया. आणि Sixth स्वतःला step. त्यांनी दीन केला. यहाँ तक आज्ञाकारी रहा हाँ. कि मृत्यु, हाँ. क्रूस की मृत्यु भी सही. क्रूस की मृत्यु तक सहन लिया. इसके नीचे और नहीं हो सकते. मृत्यू पण त्यांनी सहन केली. इसके नीचे कोई भी वास्तव में नीचे आ नहीं सकते. आणि याच्या कारणासोबत कोणच खाली येऊ शकत नाही. क्रूस पे मर गया. आणि कारण तो क्रूसावर अब मेला. इसके नीचे कैसा है? आता कसा तो खाली येईल? ये दुनिया में या जगामध्ये दूसरे ऐसा कोई व्यक्ति नहीं है असा कोणी व्यक्ती नाहीये इतना वास्तव में नीचे उतर कर आया. असा तो खाली उतरून आला. इतना तक नीचे होकर पैदा रहा कि अब कोई भी व्यक्ति ये दुनिया में पैदा नहीं हुआ. एवढा खाली उतरून राहणारा या जगामध्ये कुठलाच व्यक्ती नाहीये. उन्होंने अपना तुल्य नहीं समझा. त्यांनी तुल्य नाही समजला. उन्होंने अपने आप को शून्य कर दिया. त्यांनी आपल्याला स्वतःला शून्य उन्होंने केला. दास का रूप लिया. त्यांनी दासाचं स्वरूप घेतलं. हमें सादृश्य में मनुष्य बना. सादृश्यामध्ये मनुष्य बनला. मनुष्य की वेश बना. आणि मनुष्याचा जसा बनला उन्होंने नम्र की. त्यांनी नम्र बनला. आखिर में क्रोध के मरण तक नीचे उतर कर. आणि शेवटी त्यांनी क्रूसाच्या मरणाच्या द्वारे तो खाली उतरला. इतना तक कोई कर नहीं सकता. असं कोणी करू शकत नाही. चलो, ये प्रवेश मत इन वाक्यों में आपको और मेरे लिए की हुई बात है. हे प्रभू ख्रिस्तानी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं कार्य आहे. हमें उनका कदापि कोई तुल्य रूप, तुल्य स्थान छोड़ने की कोई इच्छा नहीं था. आणि त्याला काही तुल्य स्थान सोडण्याची इच्छा नव्हती. हमें वास्तव में अपना कलिसिया के अंदर कोई स्थान नहीं मिले तो हम क्या क्या बोलते. आमच्या कलिशामध्ये आम्हाला जर स्थान मिळालं नाही तर आम्ही काही काही बोलतो. हम कौन है? आम्ही कोण आहे? हमको क्यों नहीं बोलते? अंकल का नाही बोलत? क्या हम कलिसिया का मेंबर नहीं है? का आम्ही कलिशाचे सदस्य नाहीये? फिर चलो, हम कभी कभी भूल जाते हैं. आम्ही कधी कधी विसरून जातो. हम किसका नाम से लोगों की पहचान में आया ये बात हम भूल जाते हैं. आम्ही कुणाच्या नावाने लोकांच्या समोर आलो कधी कधी आम्ही विसरून जातो. हम कैसे वास्तव में दुनिया में पेश होने के लिए अवसर मिला ये बात हम भूल जाते हैं. कसं कसं आम्ही या जगामध्ये साक्ष करण्यासाठी चालू आहे. जो व्यक्ति को वास्तव में याद है आम्ही ज्या व्यक्तीला याद आहे वो कदापि कोई स्थान के लिए प्रेज लॉर्ड झगड़ा नहीं करेगा. तो कदापि कुठल्या जागेसाठी भांडण करणार आपको नाही. मालूम है इवन दो प्रेज लॉर्ड हमारे लोग अभी आप लोग का मैं विश्वास करता अपने लोग सब लोग ऐसा करते हैं. मी विश्वास करतो की आपल्याला कदापि आगे बुलाए तो आएगा नहीं तो नहीं आएगा. सब लोग पीछे बैठेगा. सगळं बोलवलं तर पुढे येतील नाही तर सगळे पाठीमागे बसतील. बाकी लोग कैसे बाकीचे लोक कसे आते ही प्रथम स्थान में जाके बैठने के लिए बैठने की कोशिश करें. पहिलेच मुख्य स्थानामध्ये जाऊन बसण्यासाठी प्रयत्न करतात. यीशु मसीह ने यही बोला है. येशू ख्रिस्त हेच बोलले. अगर तुम मुख्य स्थान अगर तुम चाहे तो जर तुला मुख्य स्थान हवंय तुम तर सबसे पीछे जाके बैठो. तू पाठीमागे जाऊन बस. जो व्यक्ति सबको पीछे बैठेगा जो व्यक्ती हमेशा पाठीमागे जाऊन परमेश्वर बसतो को मुख्य स्थान में बैठने के लिए मौका. परमेश्वर त्या व्यक्तीला मुख्य स्थानामध्ये बसण्यासाठी देईल. प्रेज लो, मुझे प्रभु ने वो कृपा मुझे दिया. परमेश्वराने ती कृपा पास आप कदापि मेरा नाम कोई प्रेज लो फ्लक्स में देखा? आम्ही तुम्ही कधी माझं नाव कुठल्या फ्लॅक्स वर बघितला? 30 वर्ष होने जा रहे पास्टर होते हुए. 30 वर्ष आता होतील पास्टरच्या पदावर. देखा कुछ फ्लक्स में मेरा नाम. परंतु कुठल्या फ्लेक्स वर माझं नाव बघितलं? हम इधर एक कोने में वो जगह में एक बार एक 2 दिन का कन्वेंशन रखा. आम्ही 2 दिवसासाठी आम्ही बाजूला एक किसके convention तो याद ठेवलं. है वो? कोणाला याद है आठवलं? ना? प्रेज लो. उधर इधर के लोगों की हमें प्रेज लो फोटो है. आम्ही इकडच्या लोकांचे फ्लक्स प्रिंट होने के समय वो प्रेस वाला पूछे इसका मुख्य व्यक्ती कौन है. आणि फ्लेक्स आम्ही स्थापित करण्याच्या टाइम मला त्या लोकांनी विचारलं की मुख्य स्थापक कोण आहे? मुख्य व्यक्ती नहीं.
मुख्य व्यक्ती आपका फोटो क्यों नहीं? मग तुमचा फोटो का नाही? मैंने उसकी जरूरत नहीं. आणि ते बोलले मला जरूरत नाही त्याची. मैं मुझे वो एक कृपा है इस तरीका से हम प्रभु से पाना. हमें ती कृपा है की देवाकडून ती प्राप्त हम बड़ा करणं. व्यक्ति है करके दिखावटी करके क्या मिलेगा? आम्ही मोठे व्यक्ती आहे म्हणून हमारे दाखवून काय यीशु फायदा? वास्तव में इतनी बड़ी ऊंची जगह से तुल्य ना समझते हुए क्रूस की मरण तक नम्र होकर नीचे उतर कर आए. आपला येशू एवढं स्वर्गामध्ये राहून आम्ही खाली उतरून त्यांनी क्रूसाला आम्ही सहन सात करणार. स्टेप नीचे उतरने के कारण, 7 पायरी खाली उतरण्याच्या सात कारणास्तव स्टेप परमेश्वर उनको चढ़ा के रख दिया. आम्ही 7 पायरी परमेश्वरने त्यांना चढवलं. 7 स्टेप चढ़ा गया. वो बात क्या है? 9 वचन से लिखा गया. आणि 7 पायऱ्या चढवणाऱ्या गोष्टी 9 पढ़ेंगे वचनापासून इस सुरुवात शब्द होतो. 9 से लेके 9 से लेके 11 तक. इस कारण हाँ परमेश्वर ने उसको अति महान भी किया हाँ और उसको वह नाम दिया हाँ जो सब नामों में श्रेष्ठ है, हाँ। कि जो स्वर्ग में हाँ। और पृथ्वी पर पृथ्वी पर. और पृथ्वी के नीचे वे सब यीशु के नाम पर हाँ। घुटना टेके. नंबर 1 शुरुआत से पढ़ो. परमेश्वर ने इस कारण इस कारण परमेश्वर ने उसको अति महान भी किया. महान की नंबर 1 स्टेप चढ़ गया. पहिली महान गोष्ट किया. परमेश्वराने त्याला महान क्या केलं. उसके बाद उसको वह नाम दिया वही नाम दिया आम्ही त्याला नाव दिलं. जो सब नामों में श्रेष्ठ, सब नामों से श्रेष्ठ. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ. जो स्वर्ग में, स्वर्ग में. तीसरा स्वर्गमध्ये, पृथ्वी पर, पृथ्वीवर, पृथ्वी के नीचे पृथ्वी अधोलोक. पांचवा आम्ही अधोलोकामध्ये वे सब यीशु के नाम पर यीशु का नाम से येशूच्या नावाने घुटना टेके. सबका घुटना टिकेगा. सिक्त सगळ्यांचे घुटणे टेकतील. और परमेश्वर पिता की महिमा के लिए परमेश्वर पिता की महिमा के लिए देवाच्या महिमेसाठी हर एक जीव अंगीकार कर हर एक जीव अंगीकार करेगा. हर एक जीव अंगीकार करतील कि यीशु मसीह ही प्रभु. यीशु मसीह ही प्रभु है. येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. 7 स्टेप उतरने के कारण, आणि 7 पायरी खाली उतरण्याच्या कारणास्तव 7 स्टेप वास्तव में स्वर्ग से लेके उतरने के कारण पृथ्वी तक आम्ही 7 पायऱ्या स्वर्गापासून पृथ्वी पर उतरण्याच्या कारणास्तव उस पिता ने त्या पित्यानी भूलोक, आम्ही भूलोक, अधोलोक, अधोलोक, स्वर्गलोक स्वर्गलोक इसका अधिकारी बना दिया. त्याचा अधिकारी त्याला बनवलं. उसके बोला आणि बोलला हर एक जीव हर एक जीव यही कहेगा हेच बोलल यीशु क्रिस्तु करता है. येशू हाच प्रभू आहे. यीशु मसीह लॉर्ड, जीसस क्राइस्ट इज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. पे चलो. अभी कितना नाम सुना हमने? आता किती नाव ऐकले? यीशु, येशू, क्रिस्तु ख्रिस्त और आणि करता. आणि करता, करता लॉर्ड, प्रभू. 3 नाम. 3 नाव. आपको मालूम बाइबल में वास्तव में यीशु मसीह को कितना नाम है? तुम्हाला माहिती आहे बायबल मध्ये येशू ख्रिस्ताला किती नाव आहे? 375 नाम है यीशु मसीह को बाइबल में. बायबल मध्ये 375 नाव दिलेत येशू ख्रिस्ताला. उनमें से 3 नाम अभी सुना हमने. त्याच्यामधून 3 नाव तुम्ही ऐकलेले आहेत. Praise the Lord. हालेलुया. उनमें से 3 नाम. त्याच्यामधून 3 नाव आहेत. और हमको क्या बोलते मालूम है? आणि आम्हाला काय बोलतो माहितीये का? कोई स्वभाव में तुम बदलो. त्याच स्वभावामध्ये तुम्हाला बदलायचंय. हालेलुया. हम तो वास्तव में वही भाव, मलयालम बाइबल लिखा वही भाव. अच्छा इंग्लिश बाइबल में हमें यू हैव द माइंड ऑफ द क्राइस्ट ऐसा लिखा. आणि इंग्लिश बायबल मध्ये असं की तुम्हाला देवाचा स्वभाव आहे. Is it mind? Okay. 1 Corinthians chapter 2:16. ना आप इसमें पढ़ो, पहले इसमें पढ़ो. भाव 5th वाक्य, दूसरे का 5. But you have caused grief, he hath not grieved me, but in the part that I may not overcharge you. Not written there. Which one you read? First, no. Read Philippians chapter 2:5. Same mindset with the Christ. Eh? Same mindset. The same mind.
We should have the same mind. जैसा मसीह का मन है वैसा ही मन. I don't know जसं ख्रिस्ताला किती तुम्हाला बाइबल मन में क्या लिखा मुझे आहे नहीं तसं मालूम. तुमचंही मन आहे. Praise the Lord. ये मन हमें होना चाहिए. हेच मन आम्हाला व्हायला और पहला पाहिजे. कोरिन्थी दूसरे अध्याय का 16 वाक्य में लिखा है पहला हम कोरिन्थी मसीह का 2:16 मन वाला है, ऐसा लिखा है. पहिला कोरिन्थी 2:16 मध्ये असं लिहिलंय की आम्ही ख्रिस्तांच्या मनासारखा आहोत. हाँ. क्योंकि प्रभु का मन किसने जाना है प्रभु का मन किसने जाना? परमेश्वरचं मन कोणी जाणलं? कि उसे सिखाए, हम्म. परंतु हम में मसीह का मन है. Praise the Lord. आज सोचने का मुझे मसीह का मन है क्या? आज विचार करायचा की मला ख्रिस्ताचं मन आहे का? Praise the Lord. अगर मसीह का मन नहीं है जर ख्रिस्ताचं मन नाहीये, हम प्रभु के लोग है ही नहीं. आम्हा प्रभूचे लोक आहेच नाही. हम अभी भी अपना बाप दादा का स्वभाव दिखा रहे हैं. अजूनही आम्ही आमचे बापदादाचे स्वभाव दाखवते. हमें प्रभु की मन होना जरूरी है. आम्हाला प्रभूचं मन असलं पाहिजे. इसलिए हम 3 नाम इधर सुनते हैं. म्हणून आम्ही 3 नावं इथं ऐकतो. येशू, येशू, क्रिस्तु, आम्ही ख्रिस्त कर्ता. आणि तिसरे प्रभू. अभी यीशु कैसे आ गए पृथ्वी पर? येशू कसा आला पृथ्वीवर? हमें मत्ती पहला अध्याय के 21 वाक्य में मत्ती हमें 1:21 मध्ये लिहिलंय. ओड अपना क्या बोलते हैं गब्रिएल आके बोल रहा है मरिया को. आणि गाब्रिएल येऊन मरियाला बोलत आहे. हाँ, पढ़ेंगे इस वाक्य पहला अध्याय के 21. वह पुत्र जनेगी हाँ, और तू उसका नाम यीशु रखना, तुम उसका नाम यीशु रखने का. क्योंकि वह अपने लोगों को हाँ. उनके पापों से उद्धार करेगा. Praise the Lord. ये हमें जानने के लिए दिया गया हुआ परमेश्वर का नाम है यीशु. तुम्हाला आणि मला जाणण्यासाठी नाव दिलेलं आहे येशू. भूमि पर रहने वालों को जानने वाला नाम है यीशु. भूमीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी दिलेलं नाव आहे येशू. क्यों? का? क्योंकि हमारा पापों से हमें छुड़ाने वाला हमें प्रभु, इसलिए उसको यीशु करके रखना. कारण आमच्या पापांपासून आम्हाला मोकळीकता देणारा येशू. यीशु करके नाम इस्राएल नहीं जानते. आम्ही येशू हा नाव इस्रायल नाही जाणत. Praise the Lord. आदम से लेके यीशु मसीह तक वास्तव में 4000 वर्ष में यहूदी लोगों को दिया गया हुआ Praise the Lord वादा ये नहीं था यीशु आएगा. आम्ही आदामापासून तर येशूपर्यंत 400 वर्षापर्यंत आम्ही इस्रायलला नाव हे नव्हतं दिलं. जितना नबी लोगों ने वास्तव में भविष्यवाणी की जेवढे यीशु आएगा करके नहीं. आम्ही जेवढ्या लोकांनी भविष्यवक्तांनी भविष्यवाणी केली येशू येणारे करता, फिर कौन आए करके है? परंतु कोण येईल? बोलिए, मसीह आएगा. ख्रिस्त येईल. मसीह आएगा. ख्रिस्त येईल. इसलिए वो लोग मसीह के लिए इंतजार कर रहा था. म्हणून ते लोक ख्रिस्तासाठी वाट इसलिए बघत यीशु होते. मसीह को यहूदी लोगों ने रिजेक्ट किया. म्हणून येशूला यहूदी लोकांनी नाकारलं. Praise the Lord. हालेलुया. क्योंकि वास्तव में भूलोगों के लिए दिया गया वह नाम है यीशु. म्हणून भूलोकांसाठी दिलेलं नाव आहे येशू. यीशु मसीह का नाम है पाप से छुड़ाने वाला. येशू ख्रिस्ताचं नाव आहे केवळ पापापासून भूमि में सोडवणारा. रहने वाला जानना चाहिए. केवळ भूमीमध्ये असलेल्या लोकांनी जाणलं पाहिजे. परंतु क्रिस्तु ये नाम Praise the Lord अलग है. परंतु ख्रिस्त हा नाव जरा वेगळे. ये वास्तव में यहूदी लोगों को दिया हुआ नाम है. हे यहूदी लोकांना दिलेलं नाव आहे. तुम्हारे लिए क्रिस्तु आएगा. आणि तुमच्यासाठी ख्रिस्त येईल. मसीहा आएगा. मसीहा येईल. तुम्हारे वास्तव में छुड़ाने के लिए तुम्हाला सोडवण्यासाठी उचित समय पर प्रत्यक्ष होगा. आणि उचित समयावर तो प्रत्यक्ष वो लोग होईल. एक मसीह के लिए वास्तव में वो लोग इंतजार म्हणून त्या ख्रिस्तासाठी ते लोक वाट बघत आहेत. जितनी भविष्यवक्ते बड़े बड़े 4 भविष्यवक्ते 12 छोटे छोटे भविष्यवक्ते भविष्यवाणी की यशायाह से लेकर मलाकी तक वास्तव में मसीह आएगा. आम्ही 4 मोठे आणि 12 छोटे भविष्यवक्तांनी हीच भविष्यवाणी केली की ख्रिस्त येणार आहे. इसलिए वास्तव में यीशु मसीह को यहूदी लोगों ने क्रूस पर चढ़ाया. म्हणून येशूला यहूदी लोकांनी क्रूसावर परंतु वो लोग चढवलं. यही नहीं जानता था. परंतु हे नव्हतं जाणत. हम क्रूस पर चढ़ाने वाले यही व्यक्ति है वास्तव में मसीहा. आम्ही क्रूसावर चढवणारा हाच व्यक्ती आहे ख्रिस्त. परंतु उस समय कुछ लोगों को प्रभु की कृपा मिला हमें यीशु ही मसीह करके. आणि त्या समयाला काही लोकांना ही कृपा मिळाली की येशू हाच ख्रिस्त आहे उनमें से म्हणायचा. कुछ लोग थे वास्तव में अरिमथिया जोसेफ. आणि त्याच्यामधून काही है अरमतिया दूसरा जोसेफ निकोदेमोस. आणि दुसरा आहे निकोडेमस. याइरोस. आम्ही याइरियोस. ऐसे बहुत सारी लोगों को वास्तव प्रभु की कृपा मिला.
में वक्त यीशु ही मसीह है। अशा खूप साऱ्या लोकांना कृपा मिळाली की येशू हाच ख्रिस्त आहे म्हणून. और माध्यम यहूदी लोगों की बात समझ नहीं पाए। म्हणून खूप सारे यहुदी लोकांना और समजलं वास्तव में नाही. स्वर्ग परमेश्वर भेजने वाले एक मसीह के लिए इंतजार किया। म्हणून ते लोक एक ख्रिस्ताला पाठवण्यासाठी वाट पर बघत होते. स्वर्ग में रहने वालों को वास्तव में यीशु भी नहीं जानते, क्रिस्तु भी नहीं जानते। परंतु स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना येशू पण नाही जाणत आणि ख्रिस्ताला पण नाही जाणत. स्वर्ग में रहने वाला बोलते करता है वो। आम्ही स्वर्गामध्ये असलेले लोक बोलतात तो प्रभू आहे. मसीह के मतलब है आम्ही ख्रिस्ताचा हमें अधिकार रहने वाला। आम्ही अधिकार असलेला. यीशु मसीह का मतलब है येशू ख्रिस्ताचं महत्व आहे पाप से छुड़ाना वाला। पापांपासून सोडवणारा. मसीह का मतलब है आम्ही ख्रिस्ताचा मतलब आहे अधिकार रहने वाला। अधिकार देणारा. कर्त का मतलब है प्रभूचा अर्थ आहे खुद का मालिक, आम्ही मालक मालिक मालक. वही प्रेचर कर्त का मतलब है प्रेचर कर्तृत्व करने वाला। प्रेचर और हालेलुया। हमें वो ये तीन नाम वास्तव में आप समझना जरूरी है। म्हणून हे तीन नाव आम्ही समजणं गरजेचं येशू, आहे. येशू, क्रिस्तु, ख्रिस्ता, कर्ता, प्रभू. प्रेचर लॉर्ड। ये तीनों अलग अलग पद है उनको, हे तिन्ही वेगळे वेगळे पद और आहेत तीनों त्यांना. में की है परंतु एकच हमारे लिए यीशु, आमच्यासाठी येशू. यहूदी लोगों के लिए मसीहा, यहुदी लोकांसाठी ख्रिस्ता. स्वर्ग में रहने वालों के लिए प्रेचर कर्ता। आम्ही स्वर्गामध्ये असणारा प्रेज प्रभू. लॉर्ड हालेलुया। इतने विश्वास करो। म्हणून विश्वास मैं करा. और आप विश्वास करने वाला प्रेज लॉर्ड यीशु तुम्ही आणि मी विश्वास करणारा इट इज येशू. नॉट ए लोकल गॉड। आम्ही त्यांना म्हणतात एक सामान्य. प्रेज दुनिया में के लोकल घूमने वाले एक ईश्वर नहीं है वो। आम्ही तो एक सामान्य ईश्वर नाहीये. हमें भूलोग, आम्ही भूलो अधोलोग, अधोलोक स्वर्लोग, स्वर्ग लोक ये तीनों में तीनों का मालिक है वो। अधिकांचा तो मालक आहे. प्रेज लॉर्ड हालेलुया। एक छोटी सी क्या बोलते हैं, एक एक लकड़ा से बनाए गए एक मूर्ति के सामने हम प्रचर खड़ा नहीं है। हम आम्ही एक छोट्याशा लाकडाने बनवलेल्या मूर्तीच्या समोर नाही. आम्ही ना बोल सकते, ना सुन सकते, ना प्रेचलो चल नहीं सकते, ना वास्तव में हमें समझ नहीं सकते। ऐसे एक मूर्ख के सामने नहीं हम बैठे हैं। ना बोलू शकत, ना ऐकू शकत, ना फिरू शकत, ना चालू शकत अशा मूर्तीच्या समोर हम बैठे हैं वास्तव में जगत का मालिक के सामने। आम्ही बसलोय. आम्ही जगाच्या मालकाच्या भूलोक का मालिक है वो, भूलोकाचा मालक आहे. अधोलोक का मालिक है वो, मालक आहे तो. हमें स्वर्गलोक का मालिक है वो। लोकांचा मालक आहे. के सामने बैठे हैं। त्याच्या समोर आम्ही बसलोय. तो ऐसा बैठा है तो कितना डर के साथ हम बैठना चाहिए। असं जर बसलोय तर आम्ही किती भयाच्या द्वारे हम बसलो कितने डर पाहिजे. के साथ तो वास्तव में उसकी सेवा करना आम्ही चाहिए। किती भयाच्या द्वारे त्याची सेवा केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पर वो डर वास्तव में हमारे अंदर है क्या आज परखने का। परंतु आज ते आम्ही घाबरणं आमच्या जीवनात आहे का नाही अभी हम बघायचंय. पढ़ा है आता आम्ही वाचलंय हर एक जीव हर एक जीव यीशु मसीह करता है बोले। येशू ख्रिस्ता प्रभू आहे बोलल. अच्छा बोलते हैं क्या? असं बोलतात का? हमारे अलावा कौन बोलते हैं? आमच्या अलावा कोण बोलता का? पर हर जीव बोलेगा करके लिखा। परंतु हर जीव बोलल असं लिहिलंय. ये कब बोलेगा? हे कधी बोलल? आपको मालूम है प्रचंड निरीश्वरवादी इस पृथ्वी पर कितना करोड़ है? तुम्हाला माहिती आहे नी ईश्वरवादी किती आहेत? टोटल जनसंख्या कितना पता है? किती जनसंख्या आहे पूरा पाहिजे? दुनिया का संपूर्ण दुनियाचं 750 करोड़। आम्ही 750 करोड. उनमें ईश्वर नहीं है करके विश्वास करने वाला 150 करोड़ है। आम्ही 150 करोड ईश्वर नाही असे करणारे लोक आहेत. बाकी कितना बचा है? बाकी केवढे वाचले? बोलो आंख वाली बोलो, कितना बचा है? हैं? 750 से 150 लेके गया। बाकी कितना है? हाँ 600, गिनती भी नहीं आते। प्रेज़ द लॉर्ड। हमें 600 करोड़, 700 करोड. ये 600 करोड़ को जिनको आराधना मूर्ति 60 करोड़ है। आम्ही 60 करोड आराधना मूर्ती आहे हम त्याच्यामध्ये. बोलते हैं 32 करोड़ 32 करोड़ 32 नहीं है, डबल है। आम्ही बोलतो 32 करोड 32 पण ह्याच्यापेक्षा बॉम्बे double आहे. देवी मुंबई देवी हो गया। आम्ही मुंबई देवी बॉम्बे देवी मुंबई मेरा देवी बनली. पापा प्रेचर सुब्रेन के ईश्वर मीनाक्षी बोलते हैं मेरा पति मेरे ईश्वर है। आणि पास्टरचे पप्पा बोलतात की मीनाक्षी ही माझी मीनाक्षी देवी, मेरी मम्मी। माझी आई. वो जब जिंदा थे ते जिवंत होते हमें सुब्रेन करके उनको पति को मानता था। आणि सुप्रेम उनका पति मेरा बाप। त्यांचे ना बाप को ईश्वर मानता था. हाँ अच्छा बोलना। त्यांच्या वडिलांना ईश्वर मानत होते. ये तेंजाम एंजाम उंजाम ये समझ नहीं समझ। प्रेज द लॉर्ड।
तो 600 करोड जिनको 60 करोड ईश्वर है। आम्ही 600 करोडच्या लोकांना इनमें से कौन बोलेगा यीशु मसीह प्रभु है करके? ह्यांच्यामधून कोण बोलेल की प्रभू पण बायबल बोलते हैं, परंतु बायबल बोलतं हर एक जीव बोलेगा। हर एक जीव बोलतील। ये झूठ है, सही है? हे खोटं आहे का बरोबर आहे? झूठ है। फिर आप बोले झूठ, नहीं तो फिर आप बोले नाही तर मग तुम्ही सांगा ये सही है। हे सर आहे, प्रूव करता हूँ। मी प्रूफ करतो। मैं छोटी सी महाराष्ट्र का इस अभी चलने वाला सिलसिला को उठा के मैं बात करता हूँ। मी महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन तुमच्या संगती बोलतो। इस महाराष्ट्र इलेक्शन होने के समय या महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या समयला बहुत सारी पार्टियां वास्तव में अपना चीफ मिनिस्टर को प्रेज द लॉर्ड पहले डिक्लेयर करते, अगर हम जीतेगा यही चीफ मिनिस्टर होगा। हर एक पार्टी आपल्या मुख्यमंत्रीला पहिलंच सांगून टाकतात की हे इलेक्शन जिंकलं तर हा मुख्यमंत्री बनाल। बीजेपी का चीफ मिनिस्टर फडणवीस है, बीजेपीचा मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना का प्रेज द लॉर्ड चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे, शिवसेनेचा उद्धव ठाकरे आहे। प्रेज द लॉर्ड। हमें अपना गढ़ीवाला क्या नाम है उसका? शरद पवार। कांग्रेस, राष्ट्रवादी। हाँ? राष्ट्रवादी कांग्रेस, उनका चीफ मिनिस्टर अपना पवार साहब है। आम्ही राष्ट्रवादींचा चीफ मिनिस्टर पवार साहेब। अभी कुछ हफ्ता पहले, कुछ महीना पहले एक लिटिल पपड़ वाला आया आणि काही महिन्यापूर्वी एक छोटासा पापडवाला आला और वो बोलते कि हमारा चिन्ह पपड़ है। आणि ते बोलतात की आमचं चिन्ह पापड आहे। प्रेज द लॉर्ड। हमारा चीफ मिनिस्टर का नाम भी बोल दिया, राम बसूर। आणि आमच्या राम चीफ बसूर। मिनिस्टरचं नाव राम बासो। वो होते हैं, ये हमारा चीफ मिनिस्टर होगा। हेच आमचा मुख्यमंत्री राहील। अच्छा दीदी इलेक्शन का प्रचारण चल रहे, आम्ही चांगल्या रीतीने एकदम भयानक से प्रचारण चल रहे। एकदम भयानक रीतीने चाललंय। प्रेज द लॉर्ड। अपना हमें होने वाला चीफ मिनिस्टर को लेके सब लोग वास्तव अपना अपना प्रेज द लॉर्ड पावर दिखा रहे। आपल्या आपल्या मुख्यमंत्र्यांना घेऊन हर एक व्यक्ती जोश दाखवत आहे। इलेक्शन हो गया आणि इलेक्शन झालं, एक पार्टी की डिक्लेअर की, एक पार्टीने डिक्लेअर केला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे महाराष्ट्र का चीफ मिनिस्टर है। महाराष्ट्राचा चीफ मिनिस्टर। अब यार बीजेपी को पूछो तुम्हारा चीफ मिनिस्टर कौन है? आता बीजेपीला विचारा तुमचा मुख्यमंत्री कोण आहे? अगर गलती से फडणवीस बोलेगा आणि जर चुकून फडणवीस उसको बोलले अरेस्ट करके जेल में डाल देगा। आम्ही त्याला पकडून जेल मध्ये टाकला जाईल। बीजेपी बोलने ही पड़ेगा हमारा चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे है। बीजेपीला बोलणंच लागल की आमचा मुख्यमंत्री उद्धव अब ठाकरे। घड़ी वाला को बोलना पड़ेगा हमारा चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे है। घड्याळवाल्याला बोललाच लागल की आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। पापड़ वाला को भी बोलना पड़ेगा प्रेज द लॉर्ड हमारा चीफ मिनिस्टर। पापडवाल्याला बोलायलाच लागल की आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। इसका मतलब है याचा अर्थ आहे जितनी फूलों की प्रेज द लॉर्ड, हमें जितने राज्य है, जितने इलेक्शन, जितने हमें प्रेसिडेंट, जितने चीफ मिनिस्टर, जितने प्राइम मिनिस्टर, जितने प्रेसिडेंट, सब एक समय खत्म हो जाएगा। आणि असं होईल की एक समयला हर एक सरकार नाश, यीशु मसीह येशू ख्रिस्त पृथ्वी पर आएगा, पृथ्वीवर येईल 1000 साल राज करने के। 1000 वर्ष राज्य करण्यासाठी। प्रेज द लॉर्ड। उसी जब यरूशलेम में जनरल कैपिटल होते हुए एक सिंहासन डालेगा, उसमें यीशु मसीह बैठेगा, उसमें फूलों की हर एक घुटना टेकेगा, हर चीज बोलेगा यीशु मसीह क्राइस्ट है। येशू ख्रिस्त ज्या टाइमला यरूशलेम नगरीमध्ये येईल आणि आम्ही सिंहासन स्थापित कराल, हर एक व्यक्ती घुटना टेकून आम्ही बोलतील येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे। उसी टाइम बोलना ही पड़ेगा। त्याच टाइमला बोलायलाच लागल। जैसा प्रेज द लॉर्ड चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे जीतने के बाद बीजेपी को भी बोलना पड़े हमारा चीफ मिनिस्टर प्रेज उद्धव ठाकरे। आम्ही जसं अब उद्धव ठाकरे जिंकून आल्याच्या नंतर घड़ी वालों को भी बोलना पड़ेगा हमारा चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे। घडीवाल्याला पण बोलायला लागलं, पपड़ वालों को बोलना पड़े हमारा चीफ मिनिस्टर प्रेज उद्धव ठाकरे। पापडवाल्याला पण बोलायला लागलं की आमचा भाई मुख्यमंत्री साहब उद्धव दुनिया ठाकरे। में रहने वाला हर एक स्वर्ग लोग, अधो लोग, हमें भूलोक में रहने वाला हर एक व्यक्ति का घुटना टेकेगा और हर एक चीज कबूल करेगा जीसस इज द लॉर्ड। असंच हे तिन्ही दलाचे लोक, तिन्ही भूचे लोक येशू ख्रिस्ताच्या समोर घुटणे टेकून आम्ही अंगीकार करतील की येशूच हाच प्रभू आहे। हालेलुया। ये बोलनी पड़ेगा, हे बोलायलाच लागल। परमेश्वर का नाम तुम्हें माफ। अगर उस
टाइम प्रेज लो कितना शर्म के मारे बोलना पड़ता है ना। त्याच टाइमाला किती शरमच्या द्वारे बोलायला लागल. बीजेपी कैसा बोलेगा हमारा चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे, आम्ही कसं बोलणार की आमचा मुख्यमंत्री उद्धव बेशर्म ठाकरे. होके बोलना पड़े। आम्ही बेशरम होऊन बोलायला इससे लागल. अच्छा है अभी प्रेज लो कोई बोलने की जरूरत नहीं, अभी से बोलो ना। आम्ही तेच आताच पासून जर बोललं तर किती यीशु चांगलं होईल. मसीह खुदा है, आम्ही येशू ख्रिस्तच प्रभू आहे. जीसस इज द लॉर्ड। आम्ही येशू ख्रिस्तच हाच प्रभू अभी आहे. से बोले तो अच्छा तेरा जिंदगी बदलेगा। आताच बोला ना तर आमचं जीवन बदलून जाईल. अभी इस बातों को मान के जाए तेरी जिंदगी बदल डालेगा प्रभु। आताच्या गोष्टीला माना ना, परमेश्वर आपलं जीवन जितने बदलून लोग टाकणार. उसकी जिंदगी में आया, आम्ही जेवढे पण त्याच्या जितने जीवनात लोग आले, उनको अपनाया, आम्ही ज्या लोकांनी त्याला अपनावलं, उन्होंने अपना स्वभाव दिया, आपला स्वभाव अपना दिला, अधिकार दिया, आपला अधिकार दिला, अपना हर चीज दे दी आणि उन्होंने। एक वस्तू दिली. ऐसा कोई व्यक्ति है कि अपना प्राण तक त्यागेगा आप और मेरे लिए? असा कोण व्यक्ती आहे का ज्यांनी प्राण आम्ही आमच्यासाठी त्यागल. हालेलुया। इतने यीशु मसीह की जिंदगी को भी थोड़ा देखने का, म्हणून येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे हमें बघणार, बदलना है। कारण आम्हाला बदली करायचे. यीशु मसीह की जिंदगी को वास्तव में 3 रीति से हम डिवाइड कर सकते हैं। येशू ख्रिस्ताचं जीवन 3 रीती यीशु आम्ही मसीह भागू पृथ्वी पर जिए शकतो. 33.5 साल। आणि येशू 33.5 वर्ष जगला. फर्स्ट 12 साल, पहिला 12 वर्ष, दूसरा 18 साल, दुसरं 18 वर्ष, तीसरा प्रेज लॉर्ड 3.5 वर्ष। तिसरं आहे 3.5 वर्ष. हो गया ना 33? असं झालं ना 33. हो गया ना? हो गया, ओके। 12 वर्ष यीशु मसीह किधर थे? 12 वर्ष येशू ख्रिस्त कुठे होते? बोलिए। आए माता पिता को ना, ऐसा बोल रहे ना आप? फिर 18 वर्ष पर क्या किया? ओके। यीशु मसीह स्कूल गए नहीं गए? येशू ख्रिस्त शाळेत गेले का नाही गेले? आप और मैं स्कूल गए। तुम्ही आणि मी शाळेत गेलो. मैं आगे कुछ हफ्ता पहले प्रेज लॉर्ड एक बहन आके मेरे पास आके कोलाबा में बहुत छाती पीड़ के रोया। मैं सोचा क्या हुआ उसको? काही दिवसापूर्वी एक बहीण पास्टरांकडे आली आणि छाती बडवून ती रडायला लागली. वो बोलने लगा, ती बोलायला लागली, पास्टर पास्टर क्या बोलूं? मी काय बोलू? मैं मुंह दिखाने की लायक नहीं है। मी तोंड दाखवायची लायकीची नाही राहिली. मैं डर गया, पास्टर घाबरले. इनको कोई रेप तो नहीं किया? आणि प्रभू काही चुकीचं तर नाही झालं? ये बात बोला नहीं मैंने उनको। आम्ही हे बोललो नाही. मैं बोला क्या हुआ? काय झालं? पास्टर जी मेरा बच्चा फेल हो गया आणि माझं लेक तुम्हारा सब्जेक्ट में फेल हो गया। नापास झाला सर्व विषयांमध्ये. मैं पूछा कितना पढ़ते? किती शिक्षण घेते? नर्सरी में पढ़ते। नर्सरी मध्ये अभ्यास करते. क्या बोलूं मैं उसको? मी काय बोलू त्यांना? मैं सीधे ए जाए यायचे. डंडा उठा ले उधर से। आणि तिथून एक मार इस उल्लू को पट्टी। आणि मार त्याला. और बच्चा नर्सरी में पढ़ते आम्ही लेकरू नर्सरी मध्ये फेल हो गया बोलते। नापास झाला मैं बोलते. सोचा बच्चे क्योंकि देखने में भी वो तो उम्र लगता है उसको, कारण मला वाटलं जे मोठं मुलं लेकिन आहे. जो कि शादी के वैसा बच्चा भी मिला, आम्ही जसं लग्न झालं तसं इसलिए तो मिळालं. सोचेगा ये बच्चा आईएएस में पढ़ता होगा। म्हणून मला वाटलं आयएस मध्ये अभ्यास करत आहे. ऐसा कर और ऐसा पकड़ के असं डोकं धरून रडत आहे. यीशु मसीह स्कूल गया कि नहीं? येशू ख्रिस्त शाळेत गेला का नाही? बाइबल में लिखा हुआ तो बोलने का, बायबल मध्ये लिहिलेल्या गोष्टी बाहर से नहीं बोलने का। बाहेरून बोलायचं नाही. यीशु मसीह स्कूल गया क्या? येशू ख्रिस्त शाळेत गेला का? ओके पढ़ेगा तो चलो। चला आपण वाचूया. हालेलुया। जॉन चैप्टर 7 14 15। योहान 7 अध्याय 14-15 वाक्य. जब पर्व के आधे दिन बीत गए हाँ तो यीशु मंदिर में जाकर उपदेश करने लगा। हाँ तब यहूदियों ने चकित होकर कहा, हाँ। इसे बिना पढ़े इसको बिना पढ़े याला बिना वाचता विद्या कैसे आ गई? विद्या कहाँ से मिला? याला विद्या कशी मिळाली? हाँ यीशु ने उन्हें उत्तर दिया, हाँ। मेरा उपदेश मेरा नहीं, मेरा उपदेश मेरा नहीं, माझा उपदेश माझा नाही, परंतु मेरे भेजने वाले का है। मेरा भेजने वाला का है। मला पाठवणाऱ्याचा आहे. यदि कोई उसकी इच्छा पर चलना चाहे हाँ तो वह उस उपदेश के विषय में हाँ। जान जाएगा। चलो आपको पता है तुम्हाला माहित आहे का? मैं केवल 10वीं पास है, मी केवळ 10वी पास आहे. 12 तक पढ़ा है, आम्ही 12वी पर्यंत परंतु शिक्षण घेतलंय. ये भारत की
सबसे टॉप मोस्ट डिग्री प्रेज लॉर्ड हमें हासिल किया हुआ IAS ऑफिसर प्रेज लॉर्ड कलेक्टर मेरे सामने घुटना टेका. या भारतामध्ये असलेलं सगळ्यात मोठं पद ISI ऑफिसर पास्टरांच्या पायाखाली बसले होते. मुझे बोला ते बोलले, पास्टर प्लीज मेरे लिए प्रार्थना करो. ते पास्टर माझ्यासाठी मेरे प्रार्थना सिर करा. में हाथ रखे प्रार्थना. माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. उसके बाद केरला का प्रेज एर्नाकुलम का कलेक्टर बना. आम्ही केरळच्या एर्नाकुलम मध्ये उन्होंने मुझे कलेक्टर कॉल बनवलं. किया. त्यांनी फोन केला, पास्टर पास्टर आपका अकाउंट नंबर दे दो, तुमचा अकाउंट नंबर द्या, मुझे आपको कुछ मदद करना चाहिए. मला तुम्हाला काहीतरी मदत करायची. मेरे सॉरी सर, आम्ही म्हटले माफ मैं करा, आपके लिए प्रार्थना की. मी तुमच्यासाठी प्रार्थना केली. इनफ इनफ. बस तेच जास्त होतं. ये आप आपका जिस चर्च में आप जा रहे हैं तुम्ही ज्या मंडळीत जाताय आप उधर ही दे देना, तिथंच तुम्ही द्या, मुझे मत देना. मला नका देऊ. मेरी कहने के मतलब माझं बोलण्याचं अर्थ प्रेज आहे. हम क्या पढ़ा है आम्ही काय एक वाचलं, बार और. आपण पूर्ण वाचू. हाँ जब पर्व के आधे दिन बीत गए हाँ तो यीशु हाँ. मंदिर में जाकर उपदेश करने लगा. हाँ. तब यहूदियों ने हाँ. चकित होकर कहा, हाँ. इसे बिना पढ़े हाँ. विद्या कैसे आ गई? इनको बिना पढ़े विद्या कैसे आया. हेनी बिना शिक्षणाची विद्या कशी प्राप्त केली. यीशु ने उन्हें उत्तर दिया, हाँ. मेरा उपदेश मेरा मेरा उपदेश मेरा नहीं है, माझा उपदेश मेरा माझा नाही. भेजने वाला का है. मला पाठवणाऱ्याचा आहे. यदि कोई उसकी इच्छा पर चलना चाहे यदि कोई उस पिता की इच्छा पर चले जर कोणी त्या पित्याच्या इच्छेच्या अनुसार चालू इच्छितो तो वह इस उपदेश के विषय में हाँ. जान जाएगा. Praise the Lord. इसका मतलब है आप और मैं अगर अक्षर प्रयास नहीं होना वाला होगा, जर तुम्ही आणि मी जर आप अक्षर अभ्यास नाही स्कूल झाला तक तरी, गया नहीं होगा, जरी आम्ही शाळेत पण नाही गेलो आपको तर कुछ मालूमत नहीं होगा. आम्हाला काहीच माहित नाहीये. अगर आप उसकी इच्छा पर यीशु मसीह की इच्छा पर चलेगा, जर आपण येशू ख्रिस्ताच्या इच्छेवर चालू, अब यीशु आपको वादा करता है, येशू तुम्हाला वायदा करतो, तुम्हारा जैसा ज्ञान तुम्हाला दुनिया में रहने वालों को नहीं होगा, तुम उसकी ऊंचा रहेगा. आम्ही तुम्हाला देणारा ज्ञान या जगामध्ये कुणाला नसल. ये बात तो सच है कि नहीं. हे खरं आहे का नाही. Praise the Lord. आप विश्वासी, आप वास्तव में praise the Lord डॉक्टर से बढ़कर आप काम करते हैं. आम्ही तुम्ही विश्वासी डॉक्टरच्या पेक्षा जास्त मोठा काम मरने करता. के लिए मन लगा कर चलने वालों के आपका एक शब्द उस मरण की बातों से बाहर करते हैं. आणि तुम्ही मरणामध्ये असणाऱ्या लोकांना तुम्ही आम्ही जीवन देणारे लोक आहेत. ये दुनिया का कोई भी हमें साइंटिस्ट, कोई भी डॉक्टर एक मरने के लिए तैयार करके रखने वाला व्यक्ति को बदल नहीं सकते. आम्ही एक व्यक्ती जो मरण्यासाठी तयार झालाय या जगामध्ये ना डॉक्टर ना सायंटिस्ट त्याला बदली करू शकत. पर आपको मुंह से निकलने वाले एक शब्द, परंतु तुमच्या मुखातून निघणारा एक मात्र अपने शब्द सोच को बदल के विचारांना बदली करून एक नई जिंदगी दे सकता है. एक नवीन जीवन देऊ शकतो. आप इस बातों को क्यों नहीं समझते? या गोष्टीला तुम्ही का नाही समजत. ये इधर के लोगों के जैसा कच्चा जैसा पाप क्यों करते? इकडच्या लोकांच्या सारखं कचऱ्यासारखं का पाप करता. ये कचरा टोकरी कहां से आया यीशु मसीह को जानने के बाद? आम्ही हे कचरा कुठून आला येशू ख्रिस्ताला ये जाणण्याच्या शब्द नंतर तू कब बंद करेगा? हे कधी बाहेर निघल. It's a Lord. अगर बाजू वाला गाली दी, वैसे एक गाली ऊपर जब तक नहीं आते प्रेस शांति नहीं मिलता ना. आम्ही जर शेजारचं जर एक शिवी दिली तर आम्ही एक शिवी दिली तर आम्हाला शांती नाही मिळत ना. बाजू वाला एक पोल, एक खंबा थोड़ा सा तेरी क्या बोलते बाउंड्री से थोड़ा सा आगे कर दी, प्रेस लोग क्या क्या मुंह से निकलते हैं. जर बाजूवाला जर आमच्या वेश्यांमध्ये घुसला तर आम्ही काय काय त्या व्यक्तीला बोलतो. मैं अपना बदलापुर चर्च बांधने, दीवार बांधने का समय, आम्ही बदलापूरचं चर्चचं बांधकाम करत मैं नहीं असताना बोला बनाने वालों को, आम्ही बनवणाऱ्यांना मी हेच आधा बोलतो. फुट अंदर होके प्रेज लॉर्ड आप आगे डालना. अर्धा फूट आत घेऊन कल होके कोई भी बोलना नहीं. उद्या येऊन कोण पण बोलला नाही पाहिजे. गवर्नमेंट का जमीन है तो बाजू वाला का जमीन छीन लिया. आणि तू सरकाराची किंवा बाजूवाल्याची जमीन तू हिसकावून इसलिए मैंने घेतली. प्रेज लॉर्ड हमें दीवार बांधने वालों को बोल दिया प्रेज लॉर्ड आधा स्टेप आगे करके डालना. म्हणून भिंती बांधणाऱ्या लोकांना मी सांगितलं की आधा फुट जाने से कितना स्क्वायर फुट चले जाते हैं. अर्धा फूट गेल्याच्या नंतर किती मोठं स्क्वेअर चारों तरफ अगर आधा फुट छोड़ेगा विचार करा. अर्धा तर फूट जर कितना चारी फूट साईडने छोड़ना ठेवलं पड़ता तर है?
तर किती सोडायला लागल. प्रेज द लॉर्ड. जाने के टाइम सब लेके जाना. आम्ही जायच्या नंतर सगळं घेऊन जा. जाने के टाइम में ना ये सब लेके जाने का. आम्ही जायच्या टाइमला सगळं घेऊन अभी जायचं. मशीन पकड़ के बैठे ना. आता ख्रिस्त पकडून बस. जाने के टाइम सब लेके जाने का. हे जाण्याच्या टाइमला सगळं घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. हो नहीं सकते. नाही होणार. एक सुई तक. एक सुई पण. इवन प्रेज द लॉर्ड बदन में कपड़ा तक होगा क्या संदेह है. आणि शरीरावर कपडे पण असतील का हे संधी आहे. प्रेज द लॉर्ड. कुछ साल पहले काही वर्षापूर्वी कलिसिया का प्रेज द लॉर्ड एक पिता को या कलिशाच्या एक वडिलाला रात को मैंने गाड़ दिया. आम्ही रात्री मी मेरी आंखों गाडला. में आज तक किसी ने नहीं देखा. आणि माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते. कोणी इतनी बघितलं नाही. जमीन प्रेज द लॉर्ड होते हुए एवढं जमीन असून पण आमीन प्रेज द लॉर्ड दूसरे का जमीन गवर्नमेंट का जमीन प्रेज द लॉर्ड वो भी पानी के साथ प्रेज द लॉर्ड गाड़ना पड़ा. आम्ही दुसऱ्याच्या जमिनीमध्ये पाणी संगती आम्ही त्यांना गाडण्यात आलं. तब से मेरा मन में एक बात उठते मैंने बोला त्या टाइमला मनामध्ये एक गोष्ट यहाँ बोललो. तू मुझे वास्तव में प्रेज के जमीन देने के टाइम प्रेज लोग गाड़ने के लिए कुछ जमीन मुझे दे देना. आणि जर तुम्हाला या जागेमध्ये जमीन देशील तर मला गाडण्यासाठी पण एक जमीन दे. अगर जमीन मिलेगा हम उसके बारे में सोचे. आणि जमीन जर मिटली तर त्या गोष्टी मेरे कहने के मतलब प्रियो माझ्या बोलण्याचा प्रेज मतलब यहाँ से कुछ लेके जाना वाला नहीं. इथून आम्ही काय घेऊन परंतु जाणार इधर से जाना है आपको सही जगह पर. परंतु आम्हाला जायचं यीशु मसीह का स्वभाव प्रकट करना ही पड़ेगा. येशू ख्रिस्ताचा स्वभाव प्रकट करायला प्रेज द लॉर्ड. जब तक वो स्वभाव हम प्रकट नहीं करें जोपर्यंत तो स्वभाव प्रकट करत No. नाही. उसी में तुम्हारा विद्याभ्यास नहीं. कुछ लोग हमारा हमेशा बोलते हैं मैं मुझे अचरा में अंगूठा चाप. आणि मी हर समय आपल्यामध्ये ये जास्त अंगूठा चाप ही सबसे बड़ा प्रॉब्लम करना वाला. आणि हे अंगठा आणि बहादूर हेच प्रॉब्लेम आहे. प्रेज द लॉर्ड. हमें यीशु मसीह अंगूठा छाप है. येशू ख्रिस्त अंगूठा बहादूर स्कूल आहे. नहीं गया हो. तो स्कूल नाही गेला, शाळेत नाही प्रेज द गेला, लॉर्ड. परंतु उसका जैसा ज्ञान किसी को भी नहीं मिला. परंतु त्याच्यासारखं ज्ञान कुणाकडे नव्हतं. हालेलुया. किसी को भी नहीं मिला उसका जैसा ज्ञान. कुणालाच त्याचं ज्ञान मिळालं नाही. ये ज्ञान प्रभु आपको भी देना चाहते हैं. हे ज्ञान प्रभु तुम्हाला द्यायला इसलिए मागतो. यीशु मसीह के जैसा बदलने की एक भाव हमें प्रेज द लॉर्ड हमें होना चाहिए. म्हणून येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये बदलण्याचा एक भाव तुम्हाला मला व्हायला वो कहने पाहिजे. लगा ते बोलायला लागले, इसका ये सब कुछ कहां से मिला. हे ह्याला इतने कुठून बड़े मिळालं? ज्ञान. ह्याला एवढं मोठं ज्ञान. यीशु मसीह वास्तव में प्रेज द लॉर्ड इतना बड़ा ज्ञान उनको परमेश्वर की ओर से मिला. येशू ख्रिस्ताला परमेश्वराकडून क्योंकि एवढं पिता मोठं की ज्ञान. इच्छा पर चला वो. कारण पित्याच्या इच्छेप्रमाणे तो परमेश्वर का चालला. नाम को महिमा हो. प्रेज द लॉर्ड. अभी 18 वर्ष आता 18 वर्ष यीशु मसीह क्या किए. येशू ख्रिस्ता काय केलं. 12 साल हमको पढ़ लिया. आम्ही 12 वर्ष त्यांनी अभ्यास मंदिर केला में जाकर सबको उपदेश देने लगा. आणि मंदिरामध्ये जाऊन उपदेश द्यायला लोग लागला. उंगली उठाने लगा. आणि लोक बोट स्कूल उचलायला ना लागले. जाना वाला व्यक्ति अभ्यास ना मिलने वाले व्यक्ति कैसे बात करते हैं. अभ्यास ना करणारा व्यक्ती कसा बोलत इसका आहे. ज्ञान कहां से. ह्याला ज्ञान कुठून आला. इसकी माता पिता हमारे बीच में है. ह्याचे आई वडील ये आमच्यामध्ये तो बात सुतार की संतान है. आम्ही ते तर सुतारचे इसकी संतान तरह आहे. बड़ी ज्ञान कहां से मिला. त्याला मोठं ज्ञान कुठून मिळालं. लॉर्ड. परंतु मैं 18 वर्ष यीशु ने क्या किया. परंतु 18 वर्ष येशूने काय बाइबल केलं. में कोई लिखापट्टी नहीं है 18 वर्ष यीशु किधर था. बायबल मध्ये कुठंच लिहिलं नाही की येशू 18 वर्ष कुठे होते. आमेन. इसलिए म्हणून यीशु मसीह का प्रेज द लॉर्ड शौकी क्या बोलते हैं क्या बोलते हैं समाधि काश्मीर में है. म्हणून बोलतात की येशू ख्रिस्ताची कबर काश्मीर मध्ये आहे. आप चेक करें तो आपको मिलेगा. विकिपीडिया चेक करो. आम्ही जर तुम्ही इंटरनेट मध्ये बघाल तर तुम्हाला अब बोला कि प्रेज द लॉर्ड यीशु जीसस यीशु मसीह का कब्र किधर है. आपको मिलेगा प्रेज द लॉर्ड कश्मीर में. जर तिथं लिहिलंय की येशू ख्रिस्ताची कबर कुठे आहे. क्योंकि 18 वर्ष यीशु किधर था करके लिखा नहीं. परंतु 18 वर्ष येशू कुठे होते इसे लोग कुछ भी बोलते. म्हणून लोक काही बोलते. इतना उसका आपको मिलेगा. म्हणून तिथं आपको भेटा मिलेगा विकिपीडिया में. विकिपीडिया मध्ये तुम्हाला मिळेल. नेट में मिलेगा आपको. आम्ही तुम्हाला मिळेल. यीशु मसीह क्रूस पर वास्तव में वो मंदिर में एक बार दिखाई नहीं दिया. चला गया ना माता पिता के हाथ छोड़ के. आणि येशू ख्रिस्त मंदिरातून आई वडिलांचा हाथ सोडून निघून गेला होता ना. बाइबल में लिखा है. हे असं लिहिलंय ना. क्योंकि माता पिता 3 दिन का रास्ता पार करने के बाद 1 दिन का रास्ता है ना. 1 दिन का रास्ता बोला ना. 1 दिन का है. 1 दिन का रास्ता. 1 दिन का रास्ता पार करने के बाद भी पता चला प्रेज द लॉर्ड हमें बच्चा हमारा साथ नहीं. क्या अच्छा माता पिता ना बड़ा रिस्पॉन्सिबिलिटी है. एक दिवसाच्या यात्रामध्ये येशू ख्रिस्ताला आम्ही सोडून गेलेले आई वडील असं लिहिलंय तिथं. आम्ही यरूशलेम मंदिरामध्ये बात 1 दिन के बाद पता चला बच्चा किधर है. आम्ही 1 दिवसाच्या नंतर समजलं की आई वडिलांना मैं यही सोच रहा था हेच विचार करत आहे. जोसेफ मेरी का हाथ पकड़ के चला होगा. आम्ही ये जोसेफ मेरीचा हात पकडून चालला अपनी होता. पत्नी का हाथ पकड़ने के बाद क्या हालत होते आप जानते हैं.
बच्चा साथ में है करके जान तक नहीं है। आणि आपलं लेकरू आपल्या संगती आहे ते पण समजत नाही. आज जो कोई माता पिता है क्या? असं कोण आई वडील है आहे ना, का? बाइबल में है। आहे बायबल मध्ये आहे. यीशु मसीह के माता पिता। येशू ख्रिस्ताचे आई वडील. चलो तो कहने लगा लोग, आणि म्हणून लोक बोलायला लागले. यीशु मसीह वहां से गुम हो गया, म्हणून येशू ख्रिस्त तिथून हरवला. उधर से तिब्बत के द्वारा, म्हणून तो चाइना के तिबेटच्या द्वारा, चायनाच्या द्वारे, नेपाल के द्वारा, नेपाळच्या द्वारे, हिमालय पर्वत क्रॉस करके हिमालयाचे पर्वताला तो काश्मीर में आया। काश्मीर मध्ये आला. उधर से तिथून केरला से, केरलामधून, तमिलनाडु से तामिळनाडू मधून कुछ विद्वान लोगों को बुलाया, काही विद्वान लोकांना बोलवलं. उधर के हाथों से त्यांच्या हातात बहुत मैजिक सब कुछ सीख लिया, खूप सारं तंत्र मंत्र शिकला, बहुत कुछ सीखा। खूप सारं शिकला. उसके बाद 30 साल जैसा हो गया, फिर से यरूशलेम में गया। आणि 30 वर्ष झालं परत येरुशलेम मध्ये गेले. ये मिलेगा आपको विकिपीडिया, हेच मिळेल तुम्हाला विकिपीडिया मध्ये, यही मिलेगा आपको इंटरनेट में। हेच मिळेल तुम्हाला इंटरनेट मध्ये. कुछ भी बोलते काही पण बोलते. मैं कुछ भी बोलते थे लोग। काही पण बोलते लोक. मैं आपको एक बात बोलूं, मी तुम्हाला एक बोलू. अगर यीशु 18 वर्ष भारत में आया, समझो येशू जर 18 वर्ष भारतात आला, आपका बीच से एक व्यक्ति उड़ के प्रेचलोड दुबई गया, समझो जर तुमच्यामधून एक व्यक्ती उठून दुबई मध्ये गेला, दुबई में कम से कम 15-20 वर्ष वहां था करके समझो, दुबई मध्ये 15-20 वर्ष तिथं तुम्ही एक आहात. दिन अचानक नागाच्या खडका में प्रत्यक्ष हो गया, आणि एक दिवस अचानक तुम्ही नागाच्या खडकामध्ये आप आले, क्या करेगा? तुम्ही काय कराल? अरे ये तो दुबई वाला ना, आपण काय बोलू? अरे हा तर दुबई वाला ना, यही बोलेगा ना, हेच बोलू ना. इधर का वासी होगा, आम्ही इकडचा वासी राहील, परंतु आप क्या बोलेगा? परंतु आम्ही काय बोलणार? मैक्सिमम जिधर रहा आप उसी के नाम लेके बोले ये तो दुबई वाला है। आपण जिथं राहू जास्त वर्ष, अरे ये दुबई वाले 15 साल पहले गए नगर से सबका पैसा चोरी करके, ये हो म्हणून आपण हेच बोलू की तो दुबई मध्ये 15-20 वर्ष राहिला म्हणून तिकडच रहिवासी. यीशु मसीह को देख के उधर के लोग क्या बोला? परंतु येशू ख्रिस्ताच्या लोकांनी तिथं काय बोलले? ये नसरत वाला है, हे नासरत वाला ये आहे, नसराय वाला है, हे नासरत वाला ये आहे, नसरत में रहा हे कर, नासरत मध्ये राहत ये होता, नसरत वाला हे है। नासरत मध्ये राहत होता. तो ये सब झूठे करके पता चलता। म्हणून हे सगळं काय खोटं आहे. विकिपीडिया म्हणून में समजतं. 18 वर्ष यीशु किधर था, यीशु मसीह का खबर हमें कश्मीर में है, ये बोलने वाला हर एक झूठ है। येशू ख्रिस्त कुठं होता? येशू ख्रिस्ताची कबर काश्मीर मध्ये, विकिपीडिया मध्ये सगळं काय खोटं आहे. इतना तक हम विश्वास कर सकता है। एवढं पण आम्ही विश्वास यीशु बाळगू मसीह शकतो. वास्तव में प्रचंड माता पिता का अधीन में 30 वर्ष तक रहा करके बाइबल में लिखा गया। आपल्याला एवढं माहिती की येशू ख्रिस्त 30 वर्ष आई वडिलांच्या अधीन मध्ये राहिला असं बायबल सांगतो. कारपेंटर था वो, आम्ही तो एक सुतार होता. सुतारता हो, आम्ही तो एक सुतार इतना होता. टेढ़े मेढ़े प्रेत रहने वाले लकड़ा को सीधा करने वाला प्रेत सुतार, वाकडा तेकडा आम्ही लाकडांना सरळ करणारा तो एक सुतार हर दिन का होता. उनका काम वही है, हर दिवसांमध्ये काम हर करायचे. दिन का उसका काम वही है। हर दिवसाचं काम जितना तेच आहे. टेढ़े चलने वालों को टेढ़े रहने वाला लकड़ा को सीधा करना, जेवढा पण वाकडे लाकडे त्यांना सरळ करणार, एक मनोहर वस्तु बनाना, एक मनोहर वस्तू बनवणार, टेबल बनाना, आम्ही टेबल और वो बनवणार. सब करने से पहले आम्ही ते वो करण्यापूर्वी सब कुछ सीधा करते हैं। आम्ही तो सगळं सरळ करतो. यही काम हमने 3.5 वर्ष में भी किया। हेच गोष्ट 3.5 वर्ष पण केली. अभी तो कितने शांत से बैठते हम सब लोग, आता किती आपण शांत रीतीने बसतोय, है ना? हम कितने शांत से बैठते, आपण किती शांत रीतीने बसतोय. परंतु यीशु मसीह को जानने से पहले आपका पिछले का जिंदगी की थोड़ा मोड़ के देखो। आम्ही येशू ख्रिस्ताला जाणण्याच्या पूर्वी आपल्या पाठीमागच्या जीवनाला बघा. मैं अपना जिंदगी बोलूं, फिर चलो यीशु मसीह को जानने से पहले येशू ख्रिस्ताला जाणण्यापूर्वी आम्ही प्रति सुबह 8 बजे शिप में जाएगा, सकाळी 8 वाजता शिप मध्ये जाणार. यूनिफॉर्म पहनेगा, आम्ही युनिफॉर्म घालणार. हमें कोई बोलेगा नहीं प्रेज लॉर्ड आम्ही किस तरीका का बॉस है कर, आम्ही कोण बोलणार नाही की आम्ही असे हे साहेब आहेत, पेटी ऑफिसर, अमित पेटी साहेब. पेटी 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 ऑफिसर, पेटी ऑफिसर. वड़केड़ते रामनगुट्टी सुब्रन बोस व्हाइट यूनिफॉर्म पहनते, वड़केड़ते बोलेगे नहीं क्योंकि ये अभी पैसा दांत साफ किया नहीं, इसे वड़केड़ते बोल नहीं सकते। सफेद गणवेश हाँ मध्ये. प्रेज लॉर्ड, आमेन।
सफेद यूनिफॉर्म पहनते हैं, सफेद गणवेश क्या मध्ये पहनते हैं, आम्ही टोपी पहनतो, सीधा शिप में रहता है, आम्ही सरळ नाव मध्ये 3:30 बज जाते हैं, praise the आम्ही Lord. 3:30 वाजता हमें सीधा घर पे आते हैं, आम्ही सरळ घरी येते, उसके बाद सीधा praise the Lord मंदिर में जाते हैं. सरळ मंदिरामध्ये जातात. मंदिर बोले तो दारू का मंदिर, मंदिर म्हणजे दारूचं हमारा मंदिर. कोड बैठे किधर जा रहे, तो सब लोग बोला दारू पीने जा रहे, थोड़ी बोल सकते, चलो मंदिर जा रहे. आम्ही आमचा कोड वर्ड, हमारा फौजी वाला का कोड वर्ड है मंदिर बोले तो दारू पीना. आम्ही फौजी वाल्यांचा कोड वर्ड है मंदिर म्हणजे उधर का दारू पिणे. पेड़ भर के दारू पिए, आणि मग पोट भरून दारू प्यायची. जितना तोड़-फोड़ करेगा उधर ही करेगा. आम्ही सगळं तोडफोड तिथंच करत. उसके बाद बहुत कुछ कलाकारी आणि करेगा. त्यानंतर खूप सारा कलाकारी करल. ऐसा हमारा बोलने वाले की पिछली जिंदगी है. असं एक बोलणार आमची अभी मैं खुदा पाठीमागची के आपके आहे. सामने खड़े हैं, परंतु आज मी तुमच्या पर समोर हमारे आहे. पिछली फ्लैशबैक थोड़ा देखने का. आणि पाठीमागचं थोडंसं और उदाहरण बहुत तो बघायचं. बुरा है हमारा फ्लैशबैक. सगळं काही गोष्टी वाईटच ये आहे. टेढ़े मेढ़े करने वाला कोई भी व्यक्ति को, हमें कोई भी धर्म इसको बदल नहीं सकता. आम्ही वाकडं तिकडं असणाऱ्या व्यक्तीला कुठला धर्म पर यीशु बदलू शकत नाही. एक अच्छा सुतार है. परंतु येशू एक चांगला ये सुतार आहे. तरीका रहने वाला टेढ़े मेढ़े लकड़ा को प्रभु मत ने सीधा कर दिया. म्हणून असल्या वाकड्या तिकड्या असलेल्या व्यक्तीला येशू ख्रिस्तानी सरळ केलं. मैं एक सीधा मनुष्य बनने के लिए प्रभु ने कृपा की. एक सरळ माणूस बनण्यासाठी सहाय्य केलं. इसका मतलब है अब यीशु मसीह के 18 वर्ष बाद तो माता पिता का अधीन में रहा. म्हणून येशू ख्रिस्ताच्या 18 वर्षाच्या कालामध्ये उसके बाद हमें आई-वडील गिनती राहिले. मिलते 3.5 वर्ष तक गिनती मिलता है. आणि 3.5 वर्षामध्ये आम्हाला यीशु इतिहास पालस्तीन मिळाला. के हमें पृथ्वी मट्टी पर 3.5 वर्ष रहा. आम्ही 3.5 वर्ष या जागेवर पिता की राहिलो. हर एक इच्छा को पूरा करने के लिए मन लगाया. पित्याच्या हर एक गोष्टी इच्छा पूर्ण करण्यासाठी मन 35 लावला. अद्भुत कार्य चिन्ह चमत्कार यीशु मसीह ने किए. 35 35 अद्भुत कार्य चिन्ह चमत्कार येशू ख्रिस्तानी केले. सड़कों में, आम्ही रस्त्यावर, पानी में, पाणीमध्ये, रोड पर, रोडवर हमें खबर में आणि कबरामध्ये ऐसा भिन्न भिन्न जगह पर यीशु मसीह ने वास्तव में हमें पर अद्भुत कार्य चिन्ह चमत्कार की. अशा भिन्न भिन्न जाग्यावर येशू ख्रिस्ताने अद्भुत कार्य चिन्ह चमत्कार केले. हमें 3.5 वर्ष कर यीशु मसीह ने कहा पिता पूरा हुआ. 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो म्हटला पिता पूर्ण झालेला आहे. पिता आपने जो कुछ दिया मेरे हाथ में मैं उसको पूरा किया. हे पिता तू माझ्या जे काही सोपवलं ते सगळ्या गोष्टी मी पूर्ण केल्या. 3.5 वर्ष के अंदर पूरा करके अपना जिंदगी को खत्म किया हुआ दूसरे कोई जवान बच्चा है क्या? आम्ही 3.5 वर्षामध्ये जी जिम्मेदारी सोपवली ती जिम्मेदारी पूर्ण करून आपलं जीवन संपवणारा असा कुठला एक यीशु ने वास्तव में 3.5 वर्ष के अंदर पूरा की पिता की इच्छा को. आम्ही 3.5 वर्षामध्ये हर एक गोष्ट पित्याच्या इच्छा पूर्ण केल्या. आपकी और मेरी जिंदगी को बढ़ा के क्यों दिया मालूम है? आणि तुमच्या आणि माझं जीवन वाढून का दिलं हम अभी माहितीये तक का? उसकी इच्छा को पूरा नहीं किया. अजून आम्ही त्याच्या इच्छेला पूर्ण केलं नाही. Praise the Lord. हमें अपना तरीका बदल दिया. आम्ही आमचा तरीका बदली करून टाकला. ऐसे एक समय थे असा एक समय होता यीशु मसीह के बारे में कुछ बोल के नींद नहीं आता था. आम्ही येशू ख्रिस्ताच्या गोष्टीला बोलून कधी झोप येत किधर भी नव्हतं. गया तब यीशु मसीह को प्रकट करता था. कुठं पण गेलं तरी येशू ख्रिस्ताला कौन प्रकट सी करतो. देश में गए आप तो भी वास्तव में हमें उस गांव में यीशु मसीह का वर्णन करके लौटता रहा तू. आम्ही कुठंही जाग्यामध्ये गेलो कुठल्या गावात गेलो तर येशू ख्रिस्ताचं वर्णन करून त्या गावातून बाहेर येत होत असतो. ओ व्यक्ति किधर है? तो व्यक्ती कुठे आहे? हमारा कुलाबा कलेशिया में पैचलो एक रॉय करके एक भाई है. आमच्या कुलाबा कलेशामध्ये एक रॉय नावाचा एक भाऊ आहे. 63 पिक्चर में एक्टिंग किया. 63 पिक्चर मध्ये त्यांनी काम केलं. आज एक अंधा कानून में मेन हीरो था. आजचा अंधाकारून मध्ये एक मुख्य कलाकार होता. एक बार पैचलो मेरा उनका मुलाकात हुआ. एक वेळा पास्टर संगीत त्यांची भेट झाली. मैंने यीशु मसीह के बारे में बताया. येशू ख्रिस्ताविषयी सांगितला. उनका पूरा परिवार यीशु मसीह में आया. संपूर्ण कुटुंब येशू ख्रिस्तामध्ये आलं. पिक्चर लाइन छोड़ दी. पिक्चराची लाईन सोडून और टाकली. मैं उन्होंने मुझे बोला पास्टर जी त्यांनी अगर पास्टरला पिक्चर का म्हटले, एक्टिंग नहीं किया तो मैं खाएगा क्या?
जर पिक्चरचं काम केलं नाही तर मी खाणार काय? मला प्रार्थना कर. प्रार्थना कर. उन्होंने कैसेट का एक प्रेज लॉर्ड शॉप खोल दिया. त्यांनी एक कॅसेटचं दुकान उघडलं. एक कैसेट अगर भेजने का समय एक कॅसेट विकायच्या टाइमला हमें उन्होंने प्रेज लॉर्ड एक ट्रैक्स भी दिया जाते हैं. आणि एक ट्रॅक्स पण देतात. उनको बोलते हैं त्यांना बोलतात अब ये गाना का प्रेज लॉर्ड कैसेट तो लेके जाते सही, ये गाण्याचे कॅसेट तुम्ही ये घेऊन गाना का जाताय. प्रेज लॉर्ड शांति तुम्हें गाना सुनने तक प्रेज लॉर्ड सुनने तक मिलेगा. हे गाण्याचं आम्ही शांती तुम्हाला केवळ गाणं हम ऐकण्यापुरती यीशु की राहील. शांति चाहते हैं परंतु येशूची शांती पाहिजे का? तो मेरे साथ संडे को लावा जाओ. माझ्या संगती रविवारी कुलाबामध्ये या. ऐसा कितने कितने लोगों को उन्होंने वास्तव में कुलाबा चर्च में लेकर आए. असे कित्येक लोकांना कुलाबा मंडळीमध्ये त्यांनी घेऊन आले. प्रेज द लॉर्ड. आमीन. उनके पास उनका आजू बाजू में रहने वाला मैक्सिमम वेश्य लोग हैं. आम्ही त्यांच्या घराच्या आजूबाजूमध्ये राहणारे जास्तीत जास्त वेश्या राहुल लोक भाई आहेत. खुद कहता है आम्ही ते भाऊ खुद एक स्वतः बोलतो. वेश्या ऐसा आते हैं पास्टर. आम्ही एक दिवस असे वेश्या येतात प्रेज द लॉर्ड. उसका शब्द सुन के हमको भी प्रेज द लॉर्ड कुछ कुछ होता है. आणि त्यांचे शब्द ऐकून आम्हालाही काहीतरी होतं. इस तरीके से प्रेज बात करते हैं. अशा रीतीने ते बोलतात. प्रेज द लॉर्ड. आमीन. मैंने तुझे प्यार किया. मी तुला प्रेम केला. हमें प्रेज द लॉर्ड. उसके बाद कुछ कुछ होता है. आणि काय काय होतंय ये तो पिक्चर का नाम है. हे सगळं पिक्चराचे नाव आहेत. प्रेज द लॉर्ड. ऐसा करके बहुत परेशान करते हैं. असे बोलून खूप तो त्रास भी देतात. हंस के एक प्रेज द लॉर्ड हमें उसका हाथ में देते हैं. ते पण मी हसून एक ट्रॅक्स त्यांच्या हातामध्ये देतो. इतना सोदोम गोमोरा है. वास्तव में नेहरू नगर बोले तो प्रेज सोदोम गोमोरा है. सदोम आणि गमोरा सारखं आहे नेहरू नगर जिथं हर तुम्ही टाइप राहतो. के वेश्य लोग वहां मिलेगा आपको. आम्ही तिथं हर प्रकारचे वेश्या लोक मिळतील तिथं. उनका बीच में वास्तव में प्रभु का दास रह रहे. त्यांच्यामध्ये तो प्रभूचा दास राहते. मेरा कहने की मतलब माझ्या है बोलण्याचा अर्थ आहे कितने कितने लोगों को वास्तव में यीशु मसीह में लाया. किती लोकांना येशू ख्रिस्तामध्ये आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3.5 वर्ष में यीशु मसीह हर बात को पूरा किया. 3.5 वर्षामध्ये येशू ख्रिस्ताने सगळ्या गोष्टी ऐसा पूर्ण चीज केल्या. ने यीशु मसीह पूरा नहीं किया. असं काहीच नाही की येशूने काहीच पूर्ण केलं इतने नाही. चिल्ला चिल्ला के बोलने का पिता से म्हणून ओरडून तो पिता मैंने जो कुछ तूने दिया पूरा किया. हे बाबा तू जे काय मला दिलं ते संपूर्ण मी केलं. पर यीशु मसीह के 3.5 वर्ष में एक सवाल बार बार लोग पूछने लगा. परंतु येशू ख्रिस्ताच्या समयामध्ये एक प्रश्न हर समय लोक बोलायला लागले. तू वास्तव में परमेश्वर? तू खरा परमेश्वर? आर यू क्राइस्ट? तू ख्रिस्त आहेस? आर यू लॉर्ड? तू प्रभू आहेस? आर यू यीशु ने पूछे. ते येशूने का विचारलं. नाम है. कारण येशू त्याचं नाव आहे. आर यू क्राइस्ट? तू ख्रिस्त आहे? आर यू लॉर्ड? तू प्रभू आहे? ये एक बार नहीं, हे एक वेळा यीशु नाही. मसीह को बार बार पूछा. येशू ख्रिस्ताला वारंवार विचारला. पर यीशु कदापि सही रीति से जवाब नहीं दिया. परंतु येशूने कधी सरळ रीतीने त्यांना उत्तर दिला नाही. यीशु मसीह कैसे जवाब दिया? येशूने कसं उत्तर दिलं? घुमा के जवाब. फिरून उत्तर दिला. कदापि बोला ने आई एम द लॉर्ड. आम्ही तो कदापि बोलला ना मीच प्रभू आहे. पर उन्होंने घुमा के बात की. परंतु फिरून कैसे घुमा के बात की. कसं फिरून बोलला? प्रेज द लॉर्ड. मैं और पिता एक ही हूँ. मी आणि पिता एकच आहे. जो पिता मुझे देखा है वो पिता को देखा. जो मला पाहतो तो पित्याला पाहतो. ये सब समझना चाहिए लोगों. हे सगळं समजलं पाहिजे. पर बार ये सवाल हमें मिलते गया. परंतु वारंवार या प्रश्नाचे उत्तर देतो. 3 टाइप के लोगों को ये पता चला यीशु खुदा है. आम्ही 3 प्रकारच्या लोकांना समजलं की येशू हा परमेश्वर आहे. 3 टाइप के लोगों को परमेश्वर ने प्रकट करके दी यीशु मसीह खुदा है. आणि 3 प्रकारच्या लोकांना परमेश्वरने प्रकट करून दिला की 3 टाइप के लोगों को परमेश्वर भी प्रकट की और खुद को भी पता चला यीशु मसीह परमेश्वर. 3 प्रकारच्या लोकांना परमेश्वराने पण प्रकट केलं आणि स्वतःच्या द्वारे पण प्रकट झाला की येशूच हा परमेश्वर आहे. मरिया को पता नहीं चला. मरियाला नाही माहित पडलं? पता चला ना. माहित पडलं ना. याइरोस को पता नहीं चला. जायरसला नाही माहित पडलं. तो चलो. पर यीशु मसीह ने क्या बोला मालूम है? परंतु येशू ख्रिस्त काय म्हणाला माहितीये? किसी को बोलना नहीं. कुणाला बोलू नका.
तुम बोलना नहीं किसी के बातों में। तुम्ही कदापि बोलू नका. जितने लोगों को पता चला म्हणून जेवढ्या लोकांना माहित पडलं कदापि पवित्र बोलने के लिए प्रभु ने मौका नहीं दिया। आणि कदापि परमेश्वराने बोलण्यासाठी मौका नाही दिला. पतरस को वास्तव पिता ने प्रकट की आणि पेत्राला परमेश्वराने प्रकट तुम केला. जानते हैं हे सगळं माहित आहे. पिता ने प्रकट की। पिताने प्रकट केला. यीशु मसीह ने बोला ये तुम्हें जड़ रक्त से नहीं मेरी पिता ने प्रकट किया। येशू ख्रिस्त म्हटला न मांसानी न लहूनी परंतु अब माझ्या इस पित्याने प्रकटीकरण प्रकट पर केला. वास्तव में अपना कलीसिया बनाऊंगा। आणि याच प्रकटीकरणावर मी माझी मंडळी पाताल की गुम्मट जयवंत नहीं आता पाए। लोकांचे फाटक कधी प्रबळ नाही होणार. प्रेज द लॉर्ड। याइरोस को पता चला। आम्ही याईरला पता वो थोड़ा पढ़ेंगे आणि ते वाचू आपण. याइरोस को कैसा पता चला याईरला कसा माहित पडला. पढ़ेंगे थोड़ा। प्रेज द लॉर्ड। लूका 8:49 to 56 लूक 8:49 वचन. वह यह कह ही रहा था कि किसी ने आराधनालय के सरदार के यहाँ से आकर कहा, तेरी बेटी मर गई, गुरु को दुख न दे। यीशु ने यह सुनकर उसे उत्तर दिया, मत डर, केवल विश्वास रख तो वह बच जाएगी। घर में आकर उसने पतरस, यूहन्ना, याकूब और लड़की के माता पिता को छोड़ अन्य किसी को अपने साथ भीतर आने न दिया। सब उसके लिए रो पीट रहे थे, परंतु उसने कहा, रो मत, वह मरी नहीं परंतु सो रही है। वे यह जानकर ओके इसमें पता चला वास्तव में याइरोस के घर में 7 जन थे। आम्ही याच्या वास्ता आम्हाला समजतं की पतरस, यूहन्ना, याकूब, यीशु मसीह, हमें माता पिता और लड़की। आम्ही आई वडील आणि ती लेकरू येशू ख्रिस्त, योहन्ना, पेत्र आणि योहान. 7 जन, टोटल 7 जन। टोटल सगळे 7 जण अभी होते. आप मार्कोस 5:41 थोड़ा पढ़ना है। मार्कोस 5:41 मार्क 5:41 आपण थोडं वाचू. और लड़की का हाथ पकड़कर हाँ। उससे कहा, हाँ तलीता, तलीथा कुमी, जिसका अर्थ है, हे लड़की, मैं तुझसे कहता हूँ, उठ। अभी आप देखने का आता इथं आम्हाला बघायचंय यीशु मसीह घर के अंदर आया, येशू ख्रिस्त घरात आले तभी वो यीशु है। तेव्हा तो येशू आहे. यीशु मसीह सबको बाहर भेज दिया, येशू त्याच्यानंतर सगळ्यांना बाहेर अभी भी वो पाठवलं. यीशु है। त्या समयाला पण येशू आहे. चलो पतरस, यूहन्ना, याकूब को अंदर लेकर आया। पेत्र, याकोब आणि योहान ह्यांना आत आणलं. माता पिता साथ में है। आई वडील सांगती. अब यीशु मसीह कैसे मसीह बन रहे देखो। आता येशू ख्रिस्त कसा ख्रिस्त बनते. उन्होंने लड़की को हाथ पकड़ा, त्यांनी त्या मुलीचा हात पकडला. तलीता कुमी, जोर से बोला करके लेकर। आणि असं तिथं लिहिलंय, उठ म्हणून. हाँ और लड़की का हाथ पकड़कर उससे कहा, हाँ तलीता कूमी, हाँ जिसका अर्थ है, हाँ। हे लड़की, हाँ। मैं तुझसे कहता हूँ, हाँ। उठ। हाँ, उठ। एक्चुअली जोर से कहा करके दूसरा ट्रांसलेशन में तिथं असं लिहिलंय की त्यांनी जोरात म्हटला, उठ म्हणून. फिर चलो, क्योंकि वो तो मर चुका था वो। ती खरोखर मेली होती. पर यीशु मसीह वहां आया, परंतु येशू ख्रिस्त तिथं आले हाथ पकड़ने तक वो यीशु है। आणि हात पकडूच तर तो येशू आहे. पर तलीता कुमी ऐसा कहने लगा, परंतु ज्या टाइमला तो म्हटला उठ म्हणून, तो अधिकार है वो, ते अधिकार है मसीहा। ख्रिस्त. ये कौन सी अधिकार है मालूम हे है? कुठला अधिकार आहे. मरण, मरण, पाताल की पाताल, कुंचिया मेरा हाथ में। आम्ही चाव्या येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. फिर चलो, आपको मालूम पुराना नियम में व्यक्ति मरने के बाद किधर जाते हैं? तुम्हाला माहित आहे का जुन्या नियमामध्ये एक व्यक्ति मेल्याच्या नंतर कुठे जातो. लोग का सुसमाचार 16 अध्याय पढ़ने का समय, लूक 16 अध्याय वाचत असताना उधर वास्तव में 19 से लेकर पढ़ने का समय, उधर दानी लाजर की उपमा में कुछ बात बोला गया। 19 वचनाच्या नंतर आम्हाला वाचायला मिळतं की इथं धनवान आणि लाजरची उपमा आहे. आमीन, प्रेज द लॉर्ड। मैं 2 बजे मैं कटिंग करूंगा, मी 2 वाजता समाप्त उसके करू बाद प्रेज द लॉर्ड इसका बाकी भाग हम कल सुनेंगे। आणि त्याचा बाकीचा भाग उर्वरित आम्ही उद्या ऐकूया. प्रेज द लॉर्ड। दानियल की किताब में 3
पाताल के विषय, पाताल के 3 भाग के विषय में लिखा गया। दानियलच्या पुस्तकामध्ये पाताळाच्या 3 भागाच्या विषय बोललं गेलं। एक है क्या बोलते हैं, ऊपर का जो सेल है जिसको हम कहते हैं पाताल कहते हैं, पाताल की पहला भाग वो वास्तव में स्वर्गीय समान है। आणि पाताळचा पहिला भाग आहे स्वर्गाच्या समान, उसको बोलते हैं अब्राहम का गोदी। त्याच्यामध्ये असं लिहिलं अब्राहमाची ओर म्हणून। उसका नीचे वास्तव में दूसरी एक जगह है आणि त्याच्या खाली एक दुसरी जागा आहे, उसको बोल सकता है हम गड्ढा, आणि आम्ही बोलू शकतो की खड्डा असा। गड्ढा Praise the Lord। तीसरा एक नीचे एक भाग है आणि तिसरा एक भाग आहे जिसको बोलते हैं अधोलोक, आणि त्याला नाव दिले अधोलोक। जितने लोग एक प्रभु में नहीं है मरने के बाद अधोलोक में जाते हैं, जे लोक प्रभु मध्ये मरत नाही ते लोक अधोलोकात निघून परंतु जातात। ऊपर के जो भाग है परंतु वरचा भाग जो आहे वो पहला भक्तों की पैराडाइज परदीसा था। आणि पहिल्या भक्तांचा तो पहिला सुखलोक होता। वहां वास्तव में इस बच्चा का आत्मा है, वा तिकडं या लेकराचा आत्मा आहे। उस आत्मा को वास्तव में दुनिया का कोई भी ताकत को बाहर लेके नहीं पाएगा। आणि त्या आत्म्याला या जगामध्ये कुठलीच ताकद नाही, कोई भी जादू टोना मंत्र तंत्र कोई भी आत्मा को वास्तव बुला नहीं सकते। तंत्र मंत्र जादू टोण्याच्या द्वारे कुठलाच आत्मा तिथून येऊ शकत नाही। अगर वो बुलाना है, आणि जर त्याला यायचंय तर जिसका पास अधिकार है ज्याच्याकडे अधिकार आहे वही वास्तव बुला सकता। तोच बोलू शकतो। इसलिए मरावा लड़की का हाथ पकड़ा तब यीशु है, परंतु चलो तलीथा कुमी करके चिल्लाया तो आमेन, पाताल खोल के उस आत्मा फिर से इस लड़की के शरीर के अंदर आ गया। म्हणून जोपर्यंत येशू ख्रिस्ताने त्या मेलेल्या मुलीचा हात पकडला तोपर्यंत येशू होता, परंतु ज्या टाइमला त्यांनी म्हटला ओठ त्या टाइमला ख्रिस्त जागला आणि अधोलोकाच्या फाटकातून त्याचा प्राण परत उस आला। समय यीशु बिकम क्राइस्ट, त्या टाइमला येशू ख्रिस्त बनला। अधिकार रहना वाला, अधिकार असलेला, आपको और मुझे दिया हुआ अधिकार यही है। तुम्हाला आणि मला दिलेला अधिकार हाच आहे। ये अधिकार आपको और मुझे दिया है, हाच अधिकार तुम्हाला मला दिलाय। इसके बारे में जानकारी है क्या? याच्या गोष्टीचं माहिती आहे प्रभु का? ने दिया हुआ अधिकार, ये यीशु को दिया हुआ अधिकार यही अधिकार है, यीशु हमें भी दिया। येशू ख्रिस्ताला दिलेले अधिकार तेच आहे जे तुम्हाला आणि मला दिलेलं आहे। Praise the Lord, हालेलुया। परंतु हम सब लोग वाकई सब कुछ भूल के बैठे हैं। म्हणून परंतु आम्ही सर्व अगर इस अधिकार आप पाना चाहते हैं इस उपवास और प्रार्थना जर में, हा अधिकार जर तुम्हाला प्राप्त करायचा या उपवास आपकी स्वभाव को बदल दो, तुमच्या स्वभावाला बदली करून टाका। आपके बाप दादा का स्वभाव को बदल दो, आपल्या बाप दादाचा स्वभाव बदली यीशु करा। मसीह का स्वभाव में वापस आओ। येशू ख्रिस्ताच्या स्वभावात परत या। इस अधिकार आपको प्रभु देगा। हा अधिकार परमेश्वर तुम्हाला आप देईल। पृथ्वी पर बांधेगा स्वर्ग बांधा जाएगा, तुम्ही पृथ्वीवर बांधाल स्वर्गात आप बांधले पृथ्वी जाईल। पर खोल देगा स्वर्ग में खोला जाएगा। पृथ्वीवर खोलता ते स्वर्गात खोललं जाईल। Praise the Lord। परंतु इस अधिकार इन दिनों में नष्ट हो चुका है, परंतु हा अधिकार या दिवसांमध्ये नष्ट झालेला आहे। Praise the Lord। इस अधिकार को फिर से हमें वापस लेकर आना है। या अधिकाराला मला परत इस घेऊन उपवास और यायचंय। प्रार्थना के एक एक व्यक्ति के बारे में उद्देश्य हमें you should return to the authority which is given to you and me। हा उपास आणि प्रार्थनेचा हाच उद्देश आहे। हर एक व्यक्ति प्रभूकडे येऊन दिलेले अधिकार इस अधिकार में तुम वापस आने का, या अधिकारामध्ये परत यायला पाहिजे। यीशु मसीह के दिया हुआ ये अधिकार है, यीशु मसीह बन गया। हाच अधिकार येशू ख्रिस्ताने दिला म्हणून तो येशू ख्रिस्त ये बनला। अधिकार वास्तव में तुम्हें देने के लिए यीशु स्वर्ग गया, हाच अधिकार तुम्हाला देण्यासाठी येशू स्वर्गात गेला पृथ्वी पर पवित्र आत्मा को भेज दिया, आणि पृथ्वीवर पवित्र आत्म्याला आपने पाठवलं इस अधिकार हाथ में दे दिया। आणि हा अधिकार तुमच्या हातात दिला। Praise the Lord, हालेलुया। हालेलुया। परंतु मैं आपको अभी भी प्रेस कुछ बात बोलना चाहूंगा। परंतु आज से मी तुम्हाला काही गोष्टी मैं बोलतो। 3 व्यक्ति के बारे में बोल दिया, 3 लोगों के बारे में। मी 3 लोकांविषयी एक बोलतो। है एक परमेश्वर ने प्रकट किया, परमेश्वराने प्रकट केलाय। दूसरा है दुसरा है खुद पता चला, स्वतःला समजला। तीसरा है तिसरा है प्रभु भी प्रकट किया, परमेश्वराने प्रकट केला, खुद भी पता चला स्वतःला पण प्रकट झाला। यीशु परमेश्वर है। येशू परमेश्वर है। हम कौन सी में आते हैं? तुम्ही कुठल्यामध्ये येताय? फर्स्ट में, सेकंड में, तीसरा में? पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये? बोलिए। बोला।
हम कौन सी बातों में आते हैं? तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये येताय? परमेश्वर ने प्रकट किया परमेश्वराने प्रकट केला, यीशु मसीह प्रभु है, येशू प्रभू आहे, नहीं आपको प्रकट नहीं किया, प्रकट नाही केला, आपको खुद को पता नहीं चला स्वतःला नाही समजला ना, तो आप कौन सी स्टेप में आते हैं? मग कौन सी तुम्ही टाइप में? तुम्ही कुठल्या फर्स्ट प्रकारामध्ये येता? सेकंड थर्ड, पहिला, दुसरं, तिसरं, तीसरा ना, तीसरा ना, ये तीसरा स्टेप में रहना वाला तो संदेह ज्यादा है। या तिसऱ्या गटामध्ये असलेल्या लोकांना संदेह जास्त असतो. जो तीसरा स्टेप में पता चला, परमेश्वर भी बता दिया, खुद को भी पता चला यीशु मसीह परमेश्वर है। तिसऱ्या गटामध्ये असलेल्या व्यक्तीला समजतं की परमेश्वराने पण प्रकट परंतु केला, ऐसे स्वतःने लोगों प्रकट को केला. संदेह ज्यादा है। परंतु असल्या गटामध्ये असलेल्या लोकांना संदेह अभी जास्त आपको आहे. संदेह नहीं आते? संदेह नाही आहेत का? अगर परमेश्वर सही यीशु मसीह खुदा है तो मेरा पति कैसे क्यों हो गया? आम्ही जर खरा परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे, तर माझ्या नवऱ्याला असं का? अगर प्रभु सच्चा होता, जर परमेश्वर खरा मेरे असता, किस तरीके से जीवन देने के लिए होता? मग मला असं जीवन का दिलं? ये डाउट हृदय में नहीं आते? हे संदेह काय अंतःकरणात नाहीये का? अगर डाउट आ रहा है, जर संदेह येत आहे तर आज आपको पता नहीं चला आज तुम्हाला समजलं नाही यीशु मसीह किसके लिए आया। येशू ख्रिस्त कशासाठी आला. मैं संडे मेरा रविवारी एक उदाहरण बोला मैंने। एक उदाहरण मी बोललो. मैं संडे कुलाबा गया। पास्टर संडे कुलाबाला गेले. किसके लिए गया? कशासाठी गेला? सभा लेने के लिए। सभा घेण्यासाठी. मेरा उद्देश्य सभा लेना। माझा उद्देश सभा घेणं आहे. और मेरे को नागौरी चाय बहुत पसंद है। आणि मला नागोरी हा चहा खूप आवडतो. कभी पिया नागौरी चाय? कधी प्याले तुम्ही? नहीं पिया ना? हाँ, मेरे को बहुत पसंद है। पास्टर मैं एक नागौरी चाय पीने के लिए मैं और कालू कालू बोला तो प्रमोद प्रेज द लॉर्ड, ये दोनों आम दुकान में गए। पास्टर आणि प्रमोद पास्टर हे क्योंकि मैं नागोरी गोरा है, वो चहाच्या काला है। दुकानात गेले. मैं गोरा है वो काला है। प्रेज द लॉर्ड। तो एक विश्वासी चाय की दुकान में मिला। अनेक विश्वासी त्या चहाच्या दुकानात मिळाला. वो किसी को फोन करके बोल रहे, ते कुणाला फोन करून बोलत आहे, पास्टर बोस नागौरी चाय पीने के लिए आया। पास्टर बोस नागोरी चाय पिण्यासाठी आलाय और आज से मेरे उपवास है। आणि आजपासून माझा उपवास आहे. मैंने सैटरडे किसी को फोन करके बोला, आणि मी शनिवारी फोन जो करून व्यक्ति सांगितलं. शासन डॉक में काम करते हैं, आणि जे ससून डॉक मध्ये काम मैंने करते उनको बोला देखो यार मंडे में उपवास में, इसलिए संडे मुझे थोड़ा मच्छी खाने का। आणि म्हणून सोमवारी मी उपवासात जाणार आहे, म्हणून रविवारी मला मच्छी खायची. तो ये सैटरडे तू मच्छी खाना नहीं, तुझे खाया तो तुझे जुलाब हो जाए। आणि म्हणून या शनिवारी तू मच्छी खायची नाही तर जुलाब होते. तुम शासन डॉक से मच्छी उठा के मेरे को देने का, तू नहीं खाने। आणि ससून डॉग मधून ते मासे उचलून तू खायचे नाही मला द्यायचे. ठीक है पास्टर आपको दे। ठीक आहे पास्टर असे म्हणाले. मैं मच्छी लाया, आणि मच्छी आणली, बांगड़ा लाया, बांगडा आणला, सुरमई लाया, सुरमई आणली, ये सब लाया। हे सगळं आणलं. वो बोल रहे सबको, आणि ते बोलत आहे सगळ्यांना. पास्टर बोस आया मच्छी लेने के लिए, आया मच्छी लेने के लिए। पास्टर बोस मच्छी घेण्यासाठी आला, मच्छी घेण्यासाठी आले. सही है गलत है? हे बरोबर आहे का चुकीचं आहे? एक तरफ से गलत है, दूसरी तरफ से सही है। एकीकडून बराबर आहे, दुसरीकडून चुकीचं आहे. मैं किसके लिए गया? मी कशासाठी गेलो? मच्छी लेने के लिए गया। मच्छी आणण्यासाठी मैं गेलो, नागौरी चाय पीने के लिए गया। नागोरी चहा पिण्यासाठी गेलो, मैं सभा लेने के लिए गया। मी सभा घेण्यासाठी गेलो. ऑन द वे आणि वाटेवर नागौरी चाय पिए, नागोरी चहा प्यालो. सभा खत्म होके सभा समाप्त झाल्याच्या उन्होंने नंतर ये मच्छी भी लाया। आणि मच्छी पण घेऊन आलो. समझने का समजायचं, यीशु आया, येशू आला. पति को वापस लेकर आने के लिए नहीं, आणि तुझ्या नवऱ्याला येशू परत आया. देण्यासाठी नाही. येशू आला. तेरा बेटी को उद्योग देने के लिए नहीं, आणि तुझ्या यीशु मुलीला आया उद्योग करण्यासाठी तेरी नाही. बेटा का शादी होने के लिए नहीं, येशू आला. यीशु आया लग्न नाही तुझे करण्यासाठी. घर देने के लिए नहीं, तुला घर नाही यीशु द्यायचं. आया तुझे वास्तव में अच्छी अच्छी चीज देने के लिए। आणि नो, चांगल्या चांगल्या गोष्टी देण्यासाठी यीशु आया येशू आला. आपके और मेरे पापों को दूर करने के लिए। तुमच्या माझ्या पापांना दूर अगर उस करण्यासाठी. रास्ते में तू आएगा, जर तू या रस्त्यावर येशील तुझे तर अच्छा घर भी मिलेगा, तुला चांगलं घर मिळेल, नागौरी चाय भी मिलेगा, नागोरी चहा पण मिळेल, बेटी का जॉब भी मिलेगा, आम्ही मुलीला हर काम चीज पण मिळेल, मिलेगा।
सगळं काही तेरे मिळेल. मन को छोटा मत करो. म्हणून तुझ्या मनाला लहान नको तू करूस. बराबर आया है. तू बरोबर आलायस. वही सच्चा परमेश्वर है. तोच महान परमेश्वर आहे. प्रभु को संदेह मत करना. परमेश्वरला संदेह करू आप और नकोस. मैं संदेह करने के थर्ड स्टेप में है. आम्ही तुम्ही आणि मी संदेह करण्याच्या तिसऱ्या गटामध्ये आहोत. हमें संदेह करना वाला 3 बात बोल के प्रेज द लॉर्ड. आज कल का हमारा शुश्रूषा खत्म हो जाएगा. आम्ही संदेह करणाऱ्या 3 गोष्टीला उद्या सांगून ही क्योंकि हम शुश्रूषा उसी समाप्त स्टेप में हैं. कारण आम्ही याच गटामध्ये हम आहोत. सब लोग संदेह करते आम्ही हैं. सगळे संध्याच्या गटामध्ये आहोत. जैसे एक ने संदेह किया, म्हणून एकाने संदेह केला. बाप्टिस्ट यूहन्ना ने संदेह किया. बाप्टिस्ट यूहन्नाने संदेह केला. इस बात प्रेज द लॉर्ड कल हम फिर से सुनेंगे. ही गोष्ट आम्ही उद्या ऐकू. हमें अपने आप को परमेश्वर के हाथों में समर्पण करें. ओ री बाबा नगर शब्द